आणि सर जसे इथे आपण काम करत असताना घोडेश्वर सरांना तुमचा वेळ झाला हे सांगायची हिंमत फक्त थुल सरांचीच होती, बरोबर आहे की नाही? तर तुम्ही कल्पना करा की ते त्यांच्या शाळेच्या शिस्तीमध्ये किती जबरदस्त शिस्तपरी असतील, पण तेवढेच ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय सुद्धा होते. शाळेमध्ये जर एखादा मुलगा चांगला असेल, मेरिटवाला असेल किंवा एखाद्याच्या काही समस्या असतील, ते त्यांच्या घरापर्यंत जायचे. खास करून मला तो प्रसंग भैयाजी करकरनी सांगितला की मुख्याध्यापक असताना ते शाळेमध्ये यायचे आणि जो विद्यार्थी आहे त्यांना त्यांच्याबद्दल सांगायचे की हा विद्यार्थी खूप चांगला आहे, त्याच्या घरी जातो. त्यावेळेस तर रामबागमध्ये आणि इमामवाड्यामध्ये शिरण मास्तरांनी ही एवढी साधी गोष्ट नव्हती, पण ते फक्त ते सरच हिंमत करू शकत होते आणि त्याच्यामुळे ते जायचे. अर्थात आता ते त्यांची ती जबाबदारी ते हे करायचे. त्याच्यात थोडंसा सर्व विद्यार्थ्यांकडे सारख्याच यांनी पाहिजे ते, परंतु होऊ शकते की थोडंसं ते आपल्या पोरांविषयी जो थोडंसं वाटतं ते त्यांनाही वाटत असेल असं पुष्कळ काम आहे. आणि आपल्या वंदना सांगायचे तर ते आधारस्तंभच होते. सर जेव्हा आपण बघतोय की इथे जेव्हा म्हणायचे की हा कार्यक्रम करायचा, तुम्हाला काय द्यायचं आहे द्या, कार्यक्रम राहणार नाही, ज्यांना द्यायचं जो देगा उसका भी भला ना देगा उसका भी भला, अशा प्रकारे वंदना संघाचं एक फार मोठा जो आधार होता तो आज गेला. दुसरी गोष्ट अशी की म्हणजे तारुण्य म्हणजे एक त्या जेव्हापासून वंदना म्हणजे इथे वंदना संघाची सुरुवात झाली, तर मला वाटते वंदना संघाची सुरुवात ज्यावेळेस इथे झाली त्यावेळेस हे काम सुरू होतं, इथे सर्व काम पडून राहिलं होतं. तर ज्यांनी सुरू केली ते सुरुवातच याच्यासाठी की इथे बाबासाहेबांची मूर्ती आहे आणि इथे कोण आहे, कोणीच नाही आहे. सुरुवात भैयाजी खैरकर, भैयाजी ते आपले संपूर्ण लोखंडे सर आणि ही जी टीम होती सर वगैरे त्यांनी, आणि तेव्हापासून कंटिन्यू आतापर्यंत राहणं. म्हणजे सुरुवातीपासून मला वाटते दोघंच लोखंडे सर आणि तुलसर, मग नंतर बाकीचे जुळले. त्याच्यानंतर ते आतापर्यंत त्यांनी ते सांभाळलं आणि आपलं ते खूप चांगलं जीवन जगले. अपेक्षा आहे की लोखंडे आपल्या तुळसरांसारखं जीवनच आपल्याला सर्वांना लाभो. आपण त्यांचे काही आदर्श घेण्याचे आपण प्रयत्न करू. मी माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे त्यांना आदरांजली व्यक्त करतो आणि तो शब्द पूर्ण करतो. जय. 3 दशकाच्या आठवणी आहेत सगळ्यांकडे, त्यामुळे प्रत्येकाला अधिक वेळ हवा आहे, परंतु वेळ मर्यादा आहे आपल्याला. त्यानिमित्ताने मी एक घोषणा करू इच्छितो की मार्चचा जो धम्मघोषचा अंक असेल, हा अंक आदरणीय थोल गुरुजींच्या श्रद्धांजलीनिमित्त आपण काढतो आहोत. आपणा सर्वांना विनंती आहे की तुमच्या ज्या काही आठवणी असतील त्या सर्व आठवणी शब्दबद्ध करा, त्या सर्व आपण त्या अंकामध्ये छापू. मार्चचा अंक हा त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण काढतो आहोत, त्यांना समर्पित करतो आहोत. पुन्हा एकदा मी विनंती करेन की त्या निमित्ताने आपण आपल्या मनोभावना त्या अंकाच्या माध्यमातून लिखित स्वरूपात व्यक्त कराव्यात, ज्या बरेच दिवस कायम राहू शकतील. डॉक्टर जांभुळेंना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. सर वेळेचं बंधन पाळायचं प्लीज. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय थूल सर, जेव्हा जेव्हा भेटायचे मला त्यांच्याकडनं खूप करुणा मैत्री मला शिकायला मिळेल, खूप एनकरेज आहे. आपल्याला कल्पना आहेच की आपल्या वंदना संघातर्फे कमी किमतीत बुद्ध आणि धम्म या प्रत्येक वर्षी हजारो कॉपीज आपण आपल्या धम्म बांधवांना देतो. त्यानंतर आपलं मॅगझिन आहे किंवा कुठली
अनेक जे काही प्रसंग, जे काही आपण कार्य करीत आलो आहोत, त्या सर्व कार्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. आणि खरोखर त्या माणसाला आपण विसरू शकत नाही. आपल्या नेहमी ते स्मृतीत राहतील. लोखंडे गुरुजीकडे मी आता आल्यानंतर जेव्हा पाहिलं तर असं वाटलं की ही जोडी फुटली आहे आता. कारण लोखंडे गुरुजी आणि हे तर सकाळपासून आपल्या मॉर्निंग वॉक पासून तर दिवसभर ते त्यांच्यासोबतच असायचे. आणि सर्वात अगोदर मी लोखंडे गुरुजींना फोन केला. मला जेव्हा फोन आला तर कन्फर्म करण्यासाठी, तर अतिशय एक भारी अंतकरणाने, भारी मनाने त्यांनी मला सांगितलं. मला अतिशय रिअली वाईट वाटलं, कारण त्यांच्याशी माझा संबंध इतक्या वर्षाचा होता. मी अजूनमधून समजा नव्हतंही. आणि मला अजूनही आठवतं की माझी पत्नी जेव्हा मरण पावली, त्यानंतर काही दिवसानंतरच मी वंदना संघात यायला लागलो. त्यांनी मला म्हटलं, तुम्ही काही एकटे नाही, आम्ही सोबत आहोत. आणि डॉक्टर साहेब, तुम्ही एक काम करा की आता तुम्ही समाज कार्याला वाहून घ्या. म्हणजे तुमची जी काही पोकळी निर्माण झालेली आहे ती, तुमच्या जीवनाची पोकळी कमी होईल. आणि समाज धम्माचं काम करण्याकरता तुम्ही स्वतःला वाहून घेतलं तर अतिशय चांगलं होईल. आणि मी त्याच्या अगोदर होतोच, पण मग त्यानंतर मला अतिशय यांनी वाटले की बाबा आपल्याला धम्मकार्य, सामाजिकचं कार्य करायचंच आहे. आणि त्या दृष्टीनं माझ्याकडून जितकं काही शक्य झालं तितकं मी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्या दिवशी अंबाझरी घाटावर जेव्हा मी इतकी जनसागर म्हणा किंवा हजारो लोक त्यांच्या अंत्यविधीला होते, ते पाहून रिअली मला वाटलं की या माणसाची किती लोकप्रियता आहे. त्यांनी आपल्या वंदना संघासाठीच काम केलं नाही, तर जसं बाकी वक्त्यांनी सांगितलं, शाळेमध्ये काम केलं त्यांनी. एक मला वाटतं गृहनिर्माण सोसायटी सुद्धा त्यांनी हे केली. आणि कमी भावामध्ये त्यांनी प्लॉट्स वगैरे दिले. आणि आपला जो वंदना संघाचा एक पिलर आहे, तो पिलर गेल्यामुळे रिअली आजचा हा मला वाटते जो शोकसभा आहे ती त्यांना वाहिलेली आहे. आणि मी माझे त्या 2 शब्द मी आपल्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून परत बोलायचं वाटतं, कारण त्यांच्या स्मृती आहेत त्या खूप साऱ्या आहेत. तर मी माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबियातर्फे मी शोकाकुल अंतकर्ताने त्यांना आदरांजली अर्पित करतो. जय भीम, नमो बुद्धाय. वंदन करतो. सोमवारी जेव्हा गुरुजीचे निधन झाले तेव्हा मी बुलढाण्यात होतो, लग्नाला गेलो. आणि मला सर्वप्रथम फोन डांगरे सरांचा पाहिला की तुम्हाला काही माहीत आहे का. मी म्हटलं नाही बुवा. लग्न संध्याकाळचं होतं. त्यांनी सांगितल्यानंतर मला धक्का बसला. मग मी मिसेसला म्हटलं आपल्याला निघायला पाहिजे. तर ती बोलली की परवाच्या दिवशी तुमचे चुलत भाऊ मरण पावले, तुम्ही तिकडे जायचं नाव नाही घेतलं आणि आता म्हणता की निघायला पाहिजे. मी म्हटलं चुलत भावाचं सामाजिक कार्यामध्ये काय योगदान होतं. मी एवढी धावपळ करायची, लग्न सोडायचं. मग शेवटी आम्ही असं ठरवलं की सगळ्यांनी मिळून की लग्न होऊ द्यायचं आणि रात्रीला निघायचं. मग काही लोकांचं म्हणणं पडलं रात्रीला निघणं बरं नाही. पहाटेला 5 वाजता निघालो. मला अंत्ययात्रा तर नाही मिळाली, पण अंत्यसभा जी होती चालू होती ती मिळाली. त्यांचं शेवटलं दर्शन तिथेच झालं. वंदना संघामध्ये 2012 पासून मी जुळलो. खरं म्हणजे थुलगुरुजीकडे पाहूनच आणि गोळेस्वार सरांमुळे मी इथे येत राहिलो. मग नंतर असं झालं की वंदना संघाची अशी आवड निर्माण झाली
की ती सतत सातत्यानं राहिली. मी प्रत्येक रविवारी बोलण्याचा प्रयत्न करायचा, वेळेचं भान नसायचं. पण वेळ संपली, त्यांची नजर इकडे गेली की मी समजायचं की आपली वेळ संपली. ते फक्त पाहायचे, बोलायचे काही नाही. म्हणजे त्यांच्या इशाऱ्यामध्ये ही शिस्त होती. म्हणजे त्यांनी ही जीवनामध्ये शिस्त, आणि वंदना संघाला शिस्त लावण्याचं काम मला वाटतं स्थूल गुरुजींनीच केलं. 8 वाजता म्हणजे 8 वाजता इथे बाबासाहेबांना हार चढेलच. आणि प्रत्येक रविवारी स्थूल गुरुजी कशाही अवस्थेमध्ये वंदनेला हजर, लोखंडे सरांना घेऊन. हे एक जोडी, म्हणजे यांना वेगळं करताच येत नव्हतं की लोखंडे सर कोणते ना स्थूल गुरुजी कोणते. पण नियतीचा काळ आहे, प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहेतच आणि परिवर्तन आहे. गुरुजींचं कार्य सगळ्यांनाच माहीत आहे. आता इथे गुरुजींमुळेच ते मला म्हणायचे की इकडे बसा. माझी हिंमत नाही की तुमच्यासमोर पुन्हा, कारण मी पण तुमच्यासारखाच आहे, कदाचित तुमच्यापेक्षा कमीच वयानं म्हणा सगळ्या गोष्टीनं. पण गुरुजींच्यामुळे मला हिंमत अशी की इथे बसा म्हणायचे. आणि वेळेचं भान, म्हणजे कुठेही गेलो तर मला ही शिस्त लागली त्यांच्यामुळे की आपण जास्तच वेळ घ्यायची नाही कुठेही. आणि त्यांच्याकडे मी खूप वेळा तर नाही गेलो, पण जेव्हा केव्हा गेलो, 2-4दा गेलो असेल, तर त्यांनी चहाशिवाय सोडलं नाही. नाही म्हणे इथे चहा घेतल्याशिवाय तुम्हाला जाता येत नाही, हे त्यांचं होतं. दुसरी गोष्ट, ते 1-2दा मला म्हणायचे की मी बँकेतले अनेक अधिकारी पाहिले सेवानिवृत्ती झालेले, पण ते घरात बसलेले आहे. तुम्ही त्यापैकी एक वेगळे दिसता की तुम्ही सातत्यानं इथे येता आणि काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करता. तर ही जी प्रेरणा आहे गुरुजींची, हे मलाच नाही आपणा सगळ्यांना आहे. आणि या गुरुजींच्या सहवासामध्ये जो व्यक्ती आलेला आहे तो त्यांच्याकडे पाहिल्यानंतरही एक समाधानी आणि सुखी स्वतःला मानून घ्यायचा. तर ते सगळे त्याच्या प्रेरणेने प्रेरित झालेले लोक आपण आहोत. आणि सोबत त्या म्हणतो दुधामध्ये साखर जी म्हणतो ना, लोखंडे सर असो की घोडेस्वार सर असो, यांचं जे सानिध्य लाभलं, त्यामुळे आपला हा वंदना संघ सातत्यानं पुढे जात आहे. परंतु ही पोकळी भरून तर निघणार नाही. या ठिकाणी गुरुजी बसायचे ते आता यापुढे दिसणार नाही, हे सगळ्यांना खंत लागलेली आहे आणि हे राहणारच आहे. बघूया, आपण प्रयत्न करू त्यांची स्मृती समोर ठेवून जे काही कार्य आहे. आणि मी त्यांचं एक शब्द मला नेहमी आठवते, हे काम घेतलं ना आपण ते पूर्ण होईल, नाही झालं तर मी आहो. धम्मघोष मासिकाच्या बाबतीमध्ये सरांना ते नेहमी म्हणायचे, नाही पैसे मिळाले ना मी आहो. म्हणजे इतकी मोठी हिंमत द्यायची. आणि एवढे समाधानी व्यक्ती मी असं जीवनात पहिल्यांदाच पाहतो आहे. एक दिवस मी म्हटलं, सर तुमचं हे इतके सामाजिक कार्यात खर्च करता, तुमचा खर्च हे कसं काय? तर नाही सगळं काय बरोबर होते म्हणे. मुलं माझे कमावते आहे, म्हणजे मला आधार आहे, त्याच्यामुळे मला काही चिंता नाही आणि सगळं काय बरोबर होते. म्हणजे हिंमत द्यायचं काम गुरुजीपासून शिकलं पाहिजे. आणि म्हणूनच त्यांना वासुदेव स्थूल कधीच कोणी म्हणत नव्हते, गुरुजीच म्हणत, स्थूल गुरुजी म्हणून या नावानंच प्रसिद्ध झालेले आहे. तर ही पोकळी भरणं निघणार अशक्य आहे. आम्ही सगळे प्रयत्न करूया. आणि आजच्या या प्रसंगी मी त्यांना आदरांजली व्यक्त करतो आपल्या सर्वांतर्फे, माझ्यातर्फे, आणि इथेच थांबतो. धन्यवाद. आयुष्मान प्रकाश मेश्राम. आजच्या या दुःखद शोक सभेचे अध्यक्ष, त्याच्यानंतर आपले आज नेहमी घोडेस्वार सर, आपले सगळे बंधू, आज आम्ही या ठिकाणी या शोकसभेला बसलेलो आहोत. पण मागच्या रविवारची काय परिस्थिती होती, 2 तास आम्ही एका सोबत बसलेलो होतो, 2 तास. आणि असं वाटलं नव्हतं की हे एवढे चालते बोलते, लोकांना बोलतं करणारे, या वंदना संघाचे आधारवड अशा कसे कोसळू शकतात, खरंच नाही वाटलं. पण काय आता
आहे, मनुष्य आहे, त्याचे आयुष्य पण ठरलेलं आहे. पण यांच्यासारखा माणूस ज्यांनी इथे येणाऱ्या प्रत्येकाला, ज्यांना बोलता येत नव्हतं त्यांना बोलतं करायचा प्रयत्न केला, त्याने कोणाशी कधी अशिष्टतेने वागले नाही. आणि इतकं चांगलं व्यक्तित्व आमच्या निघून गेलेलं आहे. आम्हाला फार खूप खूप दुःख तर होतच होतं, पण एक आधारवड होता जो कधीही कोणत्याही कार्यक्रमात ते प्रत्येकाला विचारल्यानंतर म्हणायचे की तुम्ही काही चिंता करू नका, काही लागलं, कितीही पैसा खर्च झाला तर शेवटी मी आहे, मी करेन. एवढी हिंमत कोण देतं? आपल्या घरचे लोक पण देत नाही. तर आमच्या या परिवारातून आमचे थुल गुरुजी यांचं दुःखद निधन झालं, याबद्दल आम्हाला खूप खूप दुःख तर होतच आहे. पण आता काय की व्यक्त करण्याशिवाय आम्ही काय करू शकत नाही. मग माझ्यातर्फे, मी माझ्या कुटुंबातर्फे थुल गुरुजींना आदरांजली वाहतो. त्याचप्रमाणे त्यांच्या परिवाराला पण दुःख झेलण्याची ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि साधू साधू साधू. धन्यवाद सर. आजच्या या शोकसभेसाठी उपस्थित सर्व वंदना संघाचे सभासद बंधू भगिनी, आजच्या सभेचे अध्यक्ष खडे सर, त्यांचे चिरंजीव घोडेस्वार सर, आदरणीय स्मृतिशेष गुरुजी थुल गुरुजी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. मी सरांचा विद्यार्थी. 1980-81ची गोष्ट आहे. मी माझं गाव उमरेड, छोट्याशा गावातून नागपुरात आलो आणि आम्ही सरांच्या शेजारच्या एरियामध्ये डहाट फॅमिली राहते सर, एक तिथे भाड्याने राहायचो. आणि ॲडमिशन कुठे करायचा हा माझ्या मोठ्या भावाला प्रश्न होता माझा 8व्या वर्गामध्ये. अभ्यंकर शाळेमध्ये गेल्यानंतर तिथली गुणवत्ता म्हणा की माझी गुणवत्ता आणि तिथलं स्टँडर्ड यांचा काही मॅच जमला नाही. तर आमचे ते डहाट, एक अरविंद डहाट म्हणून होते, ते म्हणाले आपले थुल गुरुजी आहेत महाराष्ट्र अध्ययन मंदिर शाळेमध्ये, आपण त्यांच्यामार्फत तिथे ॲडमिशन घेऊया. आणि आम्ही तिथे गेलो शाळेमध्ये. त्या सरांचा त्या दिवशी त्यांनीच परिचय करून दिला आणि तिथे ॲडमिशन झालं. त्या काळामध्ये हडस, सरस्वती ह्या ज्या शाळा होत्या ह्या टॉपच्या शाळा होत्या. पण त्यांच्या शेजारी अगदी दिमागदारपणे महाराष्ट्र अध्ययन मंदिर ही शाळा आहे. आणि त्या शाळेमध्ये अंबाझरी, सुभाषनगर, पांढराबोडी, तेलंगखेडी या एरियातलेच विद्यार्थी असायचे जास्त. आणि त्यातून येणारे विद्यार्थी कुठल्या परिवारातून येत असतील याची कल्पना आपण करू शकतो. आणि अशा या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम थुल सर आणि त्यांची संपूर्ण टीम, पैठणकर सर म्हणून आहेत ते आहेत, आखाडे सर होते, बेलसरे सर आहेत, गोल्लर मॅडम होते आणि या सगळ्यांचे प्रिन्सिपल होते देब देवतळे. मी फक्त एक प्रसंग सांगतो आणि मी थांबेल. माझ्या वर्गामध्ये 3 लोखंडे नावाची मुलं होते. मी एक, आणि दीपक लोखंडे आणि पुरुषोत्तम लोखंडे, असे 3 लोखंडे होते. त्यातल्या एका मुलाने एका मुलीची खोड काढली, दीपक लोखंडे म्हणून, आणि सरांसमोर मला उभं केलं गेलं. आता तो थोडासा गोंधळ निर्माण झाला आणि लोखंडे म्हटल्यानंतर मला उभं केलं गेलं. हा प्रसंग आता या ठिकाणी सांगणे नाही सर, ते माझ्यापेक्षा जास्त स्मार्ट होते आणि मुळामधले ते इथले शहरातले, मी आपला खेड्यातून आलेला, 9व्या वर्गातली गोष्ट आहे. सरांनी असा मगाशी म्हटलं सरांनी, सर फक्त असं पाहायचं की संपलं. तर सरांनी मला ज्यांनी घेऊन गेलं ते आमच्या दोघांकडे पाहिलं आणि फक्त एवढंच म्हणाले, अभ्यासाकडे लक्ष द्या. आणि त्यांचा जो पाहण्याचा रोख होता त्याच्यातच सगळं काही होतं. आणि जे पळायला हवी तिथून, तर सर मला या ठिकाणी आनंद वाटते की तो क्षण म्हणा किंवा काय आयुष्यामध्ये एक कलाटणी घेऊन येतो. त्या वर्षी मी वर्गात प्रथम होतो, त्या शाळेमध्ये 9व्या वर्गात प्रथम होतो. आणि मला सरांच्या हस्ते देब देवतळे हे मुख्याध्यापक होते आणि त्यांचं समर्पण नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. ते पुस्तक मला सरांच्या हस्ते बक्षीस मिळालं होतं. हा माझ्या आयुष्यातला फार मोठा क्षण आहे, तो मी कधीही विसरू शकत नाही. आणि नंतर 2014मध्ये माझी ट्रान्सफर इथे माता कचेरीमध्ये झाली. त्यावेळेस उल्हास गजबे म्हणून तुमच्या शेजारी राहतात सर,
तर त्यांना विचार होते, माझे कलिग होते इथे, तर ते म्हणे थुल गुरुजींना भेटायचं आहे तर दर रविवारी इथे दीक्षाभूमीला या म्हणे, तुम्हाला त्यांची तिथेच भेट होईल म्हणे. आणि तसंच झालं. नंतर इथे आल्याच्या नंतर मग ह्या सगळ्या हा प्रवास इथला सुरू झाला आणि आहे. 2 रविवारच्या आधी म्हणजे 26 जानेवारीच्या रविवारच्या आधी इथे सर गुणवंत विद्यार्थी म्हणा किंवा विद्यार्थ्यांना मदत करणे किंवा त्यांचं आयुष्य घडवणे हे एका शिक्षकाचं काम असतं. आणि सर ते हाडाचे शिक्षक होते, ह्याच्यात आपल्या सगळ्यांना कोणाचं दुमत राहण्याचं काही कारणच नाही. आणि तिथे त्या वसतिगृहाला तेलाचा पिपा देण्यासाठीचं जे सरांनी केलं तेवढं एक पाळण्याचं संधी मला मिळाली. तो एक माझ्या आयुष्यातला एक मोठा भाग आहे. खऱ्या अर्थाने आज वंदना संघ पोरका झाला असं मी म्हणेन. त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांवर जे आणि आपल्या वंदना संघावर जे दुःखाचं डोंगर कोसळलं त्यातून सावरण्याची आपल्या सगळ्यांना तथागत विचारांनी प्रेरणा मिळो एवढे मी बोलून माझं मनोगत व्यक्त करतो. धन्यवाद सर. आजच्या ज्यांच्याकरिता ही शोकसभा आहे ते माझे गुरुजी वासुदेवराव थोर गुरुजी. मला यांनी 9वी 10वीमध्ये मला वाटतं 74-75 शिकवलं. महाराष्ट्र अध्ययन मंदिर गांधीनगरला जे लोखंडे सरांनी उल्लेख केला त्या शाळेत मी होतो. आणि मला 9वी 10वीमध्ये भूगोल आणि इतिहास बहुतेक 2पैकी एक विषय शिकवलेला आहे त्यांनी. त्यांची शिक्षणशैली म्हणजे लवकरच त्यांनी जे काही शिकवलं ते लवकरच आपल्याला आत्मसात करता येत होतं. आणि जसं सरांनी म्हणलं की आवडते विद्यार्थी काय, तर त्यांनी मला पर्सनली खूप हेल्प केलेली आहे. आणि त्यांची एक सोसायटी आहे त्याच्यातून मला 2-3दा मी लोनही घेतलं आणि मला आर्थिक मदतही त्यांनी त्या माध्यमातून केली. की जेव्हा एकदा माझ्याकडून काही परतफेड करता आले नाही तेव्हा त्यांनी मला म्हटलं की तू व्याज वगैरे नको देऊ आणि जे काही जमतं ते दे, मी तुझी फाईल बंद करून टाकेल. म्हणजे मला त्यांनी आर्थिक मदत तर केलीच केली. आणि आदल्या दिवशी इथे कार्यक्रम होता त्यामुळे आपली सभा झाली नाही, पण मला आवाज दिला त्यांनी, जवळ बसवलं आणि विचारपूस केला. आणि त्यामध्ये एक माझी जी सवय आहे त्याबद्दल ते बोलले की तू कमी करते. तर तेव्हापासून मला कांबळे रमेश कांबळे. संघाला जय. मागच्या रविवारला ज्या वेळेस मी इथे आलो आणि सरांनी माझ्यासोबत बोलणी केली, मी अशा सिव्हिल ड्रेसमध्ये आलो आणि माझ्याजवळ येऊन बसले. आज का मारं अशा ड्रेसमध्ये, पांढऱ्या ड्रेसमध्ये काय नाही आला. खूप विचारपूस केली. सरांचं बोलणं भारी होतं. ज्यावेळेस मी वंदना संघामध्ये यायला सुरुवात केली, सरांनी खूप कोणताही कार्यक्रम असला, आता मी ड्रॉइंग कॉम्पिटिशनचा आणखी जे कार्यक्रम घेत होतो, सरांनी माझ्यासोबत जे बी कोणतंही कार्य असलं, काही असलं तर सर्व मदत केली. मला नानवटकरनी सांगितल्याबरोबर माझ्या डोळ्यातूनच पाणी आलं. असं सर्वांना सप्रेम नमो बुद्धाय जय भीम.
ते म्हण आहे ना, आपण सगळ्यांनी ऐकलंय, झालेत बहुत होतील बहुत पण यासम हा. कमीत कमी माझ्या जीवनातलं जरी, म्हणजे आतापर्यंत माझं आता इथे एज्युकेशनल वगैरे सोडा, माझं जे सोशल लाईफ आहे ते पण कॉलेज पासून सुरू झालं. आमचं मी जेव्हा VRC असताना हे फक्त हे तर नव्हतं, या जो भिक्खू निवास आहे त्यामध्ये आमची त्या बानई जे आहे त्याची अलमारी होती एक, तेव्हापासून आम्ही त्याशी सामाजिक याच्यात आहोत. तर हा एकच अशी व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे जी माझ्या या उक्तीला लागू पडेल. बघा आपले जे आहेत, जेव्हा आपण दैवत म्हणतो बाबासाहेब आहेत किंवा तथागत भगवान बुद्ध आहेत, हे तर तुलनाच नाही त्याची, पण जे माझ्या म्हणजे प्रत्यक्षात ज्यांच्याशी संबंध आला अशी ती एकच व्यक्ती. बघा त्यांनी सगळ्यांनी त्यांच्या म्हणलं की शिस्तीबद्दल ते सगळे बोललेत. खरं मला नेहमी बोलायचे तुम्ही उशिरा येत आम्हाला नेहमी, अजूनही येतो म्हणा उशिरा आज आहे, पण मला नेहमी ते म्हणायचे की तुम्ही उशिरा येता म्हणून. माझ्या याच्याबद्दलही बोलली मला, जसं रमेशला बोलले ना, एकदा आलो काहीतरी पॅन्ट दुसरी होती, शर्ट व्हाईट होता, असं हात लावून म्हणजे या पद्धतीनं. तर काही गोष्टी त्यांच्या त्यांनी जे करुणा भवन आहे त्याचे जे सदस्य मेंबर होते, ते कार्यकर्ते होते, त्याचं मेंबरशिप करण्यात त्यांचाच सहभाग आहे. त्यांनी मला मेंबर करून घेतलं. म्हणजे मी तर रिटायर व्हायला होतो. नेहमी थोल गुरुजी आणि लोखंडे गुरुजी बघा, आपल्या वंदना संघाच्या माध्यमातून ज्या लोकांचे वाढदिवस असतात त्यांच्याकडे पुष्पगुच्छ घेऊन जायचे. घरी आले दोघे पण, थोल गुरुजी आणि लोखंडे गुरुजी. त्यावेळी माझी आई होती. आई पण समजा 82-83 तुझं रनिंग होतं आईचं. आणि आई तेव्हा तिच्या खेड्यावरची पहिली मुलगी जी 4था वर्ग शिकली, 83 वर्षाची माझी आई. तिला जाऊन आता 8 वर्ष झालं. कालच तिच्या स्मृती दिवस होता. मी काल गावाला गेलो आणि आजच्या प्रोग्रामवर रात्रीच मी परत आलो. तर 83 वर्षाची माझी आई होती ती. आणि तेव्हा तिच्या जुन्या काळातली, तिच्या गावातून सगळ्या जातीमधून 4था वर्ग म्हणजे नोकरी केली असती तर ती पण टीचर राहिली असती, पण नाही. म्हणजे तिच्या शिक्षणामुळे इतकं बोलत लोखंडे गुरुजी आहेत प्रत्यक्षात एव्हिडन्स. म्हणजे त्यांनी दोघे पण जे बोलले, आई त्यांच्या भाषा पण ती शुद्ध होती, खेड्यातली होती पण. म्हणजे इतकं ते तासभर त्यांचा कसा गेला म्हणजे ती आठवण मला. मी ज्यांना कोणाला भेटतो त्या दिवशी मी त्यांच्या घरी गेलो, ज्या दिवशी मला म्हणजे थोरगोरी डेट माहीत झाली, तर मी घरी बसलो तर त्यांची ती वाटतं सून मुलगी वगैरे बसले होते. मी बोललो त्यांना सुद्धा मी हा माझा प्रसंग सांगितला. तर असे आणि ते तर होते इन्स्पिरेशन तर होते म्हणा त्यांच्यावर जे होतं ना की ठीक आहे पैशानं काही अडत नाही, जे काही आप बघून घेऊ. तर मी फक्त आता एवढंच म्हणणार, यांची जेवढी होती लोखंडे गुरुजी आणि थोल गुरुजी, कुठेही कोणत्याही प्रसंगाला ते दोघे पण जायचे. मी लोखंडे गुरुजीला एवढं म्हणे तुम्हाला जिथं कुठं वाटेल शक्य म्हणजे मला बोलवा, आता वाटलं जाताना ते जरी नसतील मी तुमच्यासोबत येईन एवढं. तर माझ्या वैयक्तिक भावना आणि माझ्या परिवारातर्फे मी आदरांजली व्यक्त करतो. आणि त्यांच्या कुटुंबाला पण तथागत एवढी शक्ती देऊ की ते हा आघात सहन करतील. तसं आपण सर्वही हा आघात सहन करूया एवढं बोलून मी माझे भावना इथे थांबवतो. जय हिंद. डोंगरे सर. कमलाकर डोंगरे, आयुष्यमान कमलाकर डोंगरे. हां तुम्ही बोलना. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, परमपूजनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. स्मृतिशेष थोल गुरुजी यांना मी अभिवादन करतो. आपण सर्वांना माझा जय भीम नमो बुद्धाय. आजच्या या शोकसभेचे अध्यक्ष घोडेसर सर, आपण सर्व, माझा वंदना संघाशी संबंध जवळपास 5 वर्षापासून आहे. त्यांचा माझा विशेष असा परिचय नव्हता, परंतु आता तुमच्या सगळ्यांकडनं जी काही माहिती मला मिळाली त्यावरून त्यांचं जीवन हे आदरणीय आणि स्फूर्तिदायक होतं. त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते समाजासाठी अनेक प्रेरणादायी आहे.
आपणा सर्वांसाठी ते प्रेरणादायी आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की हे जीवन अनित्य आहे. सगळं मरण जेव्हा जन्माला आला तो मरणारच आहे, परंतु तो किती दिवस जगला यापेक्षा तो कसा जगला याला अत्यंत महत्त्व आहे. आणि म्हणून त्यांनी जे 80-82 वर्षाचं जीवन जगलं ते अत्यंत असं समर्पित आहे, समर्पक आहे. आणि त्यांनी समाजासाठी जे काही आपणासाठी जे केलेलं आहे, या वंदना संघाचे ते आधारस्तंभ होते. आणि हा आधारस्तंभ निखळला. आपणा सर्वांना त्यांचं दुःख आहे, त्यांच्या कुटुंबावर जे दुःख कोसळलेलं आहे त्या दुःखातून आपण सावरण्याची आपण एक प्रकारची हिंमत आपल्याला मिळावी. आणि म्हणून या ठिकाणी आपण जे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार मानतो. आणि थोर गुरुजींना मी पुन्हा एक माझ्या कुटुंबातर्फे आदरांजली व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आयुष्यमान दादाराव बनसोड. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. थोल सर असे एक व्यक्ती होते की त्यांची तुलना कोणाच बरोबर करू नाही शकत. असे ते शिस्तबद्धने 5 मिनिट आणि 5 मिनिट 1 मिनिटही जास्त बोलू द्यायचे नाही. किंवा त्यांच्यापासूनच आम्ही शिस्त शिकलो, प्रेरणा शिकलो. आणि तेच आम्हाला आमचे प्रेरणादायक होते. आमचा स्तंभ गेले तरी मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो. आमच्या परिवारातर्फे, वंदना संघातर्फे एवढंच बोलून मी संपतो. आयुष्यमान भैयाजी खैरकर. मला वाटलं श्रद्धांजली सभेला बोलावं लागेल असं काही, की आजकाल काही बोलत नाही या विषयावर आणि इथे तर मुद्दाम बोलत नाही. पण सरांच्या सभेला, श्रद्धांजली सभेला बोलावं लागेल एवढा दुःखद प्रसंग माझ्या आयुष्यात कधी नाही आला. मी जर घटना सांगायला बसलो तर 2 तास लागेल. सर बोलतात 5 मिनिटात. मी काही लिहिणार नाही, बरोबर आहे. खूप साऱ्या आठवणी आहेत, पण एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. ही जे सभा चालते ना त्या निष्पाप स्वभावामुळे चालते. आता ते तुम्ही आणखी इथून जाऊन कुठेतरी ते बघा. तुम्हाला बाहेर अधिवेशन घेऊन ठरवावं लागेल. ही सभा जी चालते, कारण की ही आता 35 वर्षाची सभा आहे, बरोबर आहे सर. कधी मी त्याचा समारोप करत असे, कधी त्याचं संचालन करत असे. माझ्या भाषणातच समारोप होत होते. मला वाटलं मला बाहेर जावेच लागेल. तर सरांचा हा जो स्वभाव आहे हा माझा सुद्धा नाही राहू शकत. ती स्वतः सांगतो तुम्हाला. त्यांनी हे इतके लोक जोडले, हे महत्व त्यांना बोलायला लावलं. तो कोण BSPचा आहे, कोण RPIचा आहे, कोण कोणाचा आहे, कोणी बामसेपचा असेल. पंडूला माहीत आहे एकदा सर काँग्रेसमध्ये निवडणुकीला उभे राहिले काँग्रेसतर्फे. आमच्या संवाद कसं काय झालं असेल. त्यांनी स्वतःला सिद्ध केलं की मी एक आंबेडकरी म्हणून तुमच्याकडे बघतो. आणि म्हणून सगळ्या गटाचे लोक इथे येऊन बोलून गेले, चालून गेले, पैसे देऊन गेले. भाषण भाऊ लोखंडे सारखे असे मोठमोठे लोक येऊन गेले. हा स्वभाव आपल्यात येत असेल तर ही सभा पुढे चालवावी आम्ही लोकांनी. मी हक्काने यासाठी म्हणतो मी याचा फाउंडर आहे. हे जर नसेल जमेत तुम्हाला, एखाद्याला टाळता येत असेल तुम्हाला, तर ते थुलगुरुजीला श्रद्धांजली नाही होऊ शकत. तुम्हाला कोणाला टाळायचं असेल, तुम्हाला कोणाला बोलायचं नसेल, तुम्हाला बसू द्यायचं नसेल, किंवा आणखी सरांच्या समोर त्या काळामध्ये खूप लोक यायचे. आणि आता जितके जुळल्या त्या सरांच्या त्या स्वभावामुळे मी सरांना, आम्ही पहिले लोखंडे सरांना आम्ही चर्चा केली की ही सभा निष्पाप असावी. या सभेचा कोणी अध्यक्ष नसावा, या कोणाचा कोणी हे नसावा. आणि 35 वर्ष मी ज्यावेळी बाहेर गेलो सरांकडे अशा माणसाकडे ती जबाबदारी सोपवली की सर याचा समर्थ आता तुमच्या हाती. आणि त्या सरांनी निभवलं. 2 स्वभावाचे माणसं, बिना झगड्याशिवाय माझं कोणतंच काम सुरू नाही झालं.
आणि तरी थूल गुरुजी लोखंडे गुरुजी माझे मित्र राहिले, ज्यांना झगडा मुद्दाम पसंत नाही. म्हणजे इथे बसणं, मी स्वभावावर बोलून, बाकीच्या वैयक्तिक आठवणी खूप आहे, इथे बसणं सुद्धा कठीण राहतो. इथून दगड मारायचे, आम्ही जाऊन त्यांना मारामारी करायचे, इथे बसू नाही द्यायचे हे स्वभाव. तरी थूल गुरुजी बरोबर, झगड्यावर करायचं नाही. सर म्हणला माझं काम प्रत्येक वेळी झगड्याने सुरू होतं. तुम्हाला वंदना संघाच्या लोकांना ते रिझर्व्ह बँक चौकाचं माहिती आहे, संविधान चौकात, ते झगड्याने सुरू झालेलं का? गुरुजी सोबत ते झगडा होऊ द्यायचा नाही, बरोबर. म्हणजे दोन मताचे दोन माणसं आम्ही इतके वर्षाचे मित्र राहिलो. आपलं काम कधीच बिना झगड्याने सुरू नाही झालं. वंदना संघाचं सुद्धा, संविधान चौकातलं सुद्धा, थोल गुरुजी 35 साऱ्या झगड्यात मात्र उभे. मला वाटते सर संविधान चौकात येणार नाही. सकाळी 5 वाजता बुद्धवंदना होती. एक वेळा इथं आम्ही अटल बिहारी वाजपेयीला त्रिशरण पंचशील करायला लावलं. मला वाटलं सर उद्या शिवाय देतील मला. स्वतः गाडी पोलीसच्या, फक्त एक गाणं सांगेल की अशोक जाधव इंजिनियर आहे, त्यांना बाहेर काढ. एखादी गोष्ट बोलायची. सर म्हणलं या समाजात संघर्षाशिवाय काहीच होत नाही. आपल्याला साध्या लोकांना बसू देता येणार नाही. कुठे RSSचे ते तर बाबासाहेबांच्या विरुद्ध वंदना करतात, तर RSSला नुसतं भाषण द्यायचं का? एखादं जन्माचं तर निक घेतो हे म्हणता आलं पाहिजे. सरांच्या जीवनातल्या असं असंख्य गोष्टी माझ्याकडे आहेत आणि वेळ फार कमी आहे. आपल्याला वाटलं तर मी एखाद्या बाहेरही याचा कार्यक्रम लावण्याचा असा विचार करीन, आता माझं जर व्यवस्थित झालं, कारण की अनेक पैलू आहेत. तुमच्या वंदना संघात सर येतात म्हणून हा तुमचा एक पैलू आहे. माझ्यासोबत ते कुठे राहिले तो माझा एक पैलू आहे. मी 2 दिवसात जेलमध्येच गेलो, 2 महिन्यात जेल झाली. सर घरी हा खाते काय हे कोणाला सांगू मी? तुम्ही आलते का त्यावेळी माझ्या घरी? 2 महिने जेलमध्ये. एक वेळा हायकोर्टाच्या विरुद्ध जेल, हायकोर्टाने झालं सुप्रीम कोर्टात केस. बापासारखा हा माणूस उभा शरद बोबडेला म्हणतो किती पैसे लागतील? अरे जाण्याचे पैसे ते तयार करा, होऊन जाईल उद्या सकाळीच. तो सुप्रीम कोर्टाचा जज ना, हा गोपालनगरचा भिकारी महार, होऊन जाईल एवढा शब्द सकाळी दिल्लीतून म्हणजे माझ्याजवळ असे असंख्य प्रश्न आहेत. परंतु मी तुम्हाला शेवटही आता सांगतो, कारण की मी वंदना संघात फारसा येत नाही, माझी तब्येतही खराब राहत नाही जर कुठे बाहेर गेलो. पण यावर तुम्ही विचार करावा, कारण की उद्या घोडेस्वार सर वय आहे, सगळे 80 वर्षाचे लोक आहेत, बरोबर. याच्यातून एक मार्ग आपल्याला करावा लागेल की असा निष्पक्ष आंबेडकरी माणूस, त्याला काँग्रेसवालाही जवळ करता आला पाहिजे, त्याला काँग्रेस BJP वालाही आपल्या आले, इथे सगळ्यांनी 2 शब्द बोलून गेले, मदत केली, बरोबर आहे. हे संघाचं मासिक तुम्ही बहुत मोठ्या गोष्टी करता, हे झगडणं सुरू झालं. प्रत्येक गोष्ट संघर्षातून उभी होती. मग स्मारक सन्मीच्या लोकांनी ते मासिक सुरू केलं नाही. आम्ही झगडा उभा केला की वर्ष झाले. 2006ला तुम्ही हे केला, दीक्षाभूमीवर 6ला या वंदना संघाचं एक मासिक दीक्षा म्हणून निघेल असं गवई साहेबाचं आश्वासन. आम्ही चिडलो. लोखंडे सर थुल गुरुजी फुलझिले साहेबांना वाटलं भाषण दिलं ना तुम्ही, पैसे द्या. गुरुजी असे चहा पित होते. मग तुम्ही नाही करता, तुम्ही पैसे द्या. गवईकडून पैसे घेतले, फुलझिल्ल्याकडून पैसे घेतले, बरोबर आहे. साऱ्या लोकांच्या घरी ते एक मासिक चाललं पाहिजे. आणि त्यांनी नाही चाललं ते पुन्हा आपल्या ग्रुपमध्ये झगडा, नाव का ठेवायचं, वंदना संघाचा धमघोष ठेवून रजिस्ट्रेशन करायचं. हो, रजिस्ट्रेशन केलेलं प्रत्येक मासिक बंद झालं या समाजात, बिना रजिस्ट्रेशन केलेलं सुद्धा. तर हा संघर्ष जो आहे, मला थोलगुरूच्या विषयी अनेक मला वाटलं तर कदाचित मी लिहून काढीन किंवा एखादा वेळ काढून, हा चांगला प्रसंग आहे. कारण की असे निष्पक्ष माणसं या समाजात पैदा होणं कठीण आहे. माणूस कट्टर काँग्रेस आणि कट्टर काँग्रेसच्या विरोधकाचा दोस्त राहिला 35 वर्ष, याला काय कठीण आहे. गुरुजींना मी श्रद्धांजली देतो. त्यांच्या संदेश थूल, त्यांच्या मुलाबाळाशी माझे चांगले संबंध आले. त्यांची पोरगी, जावई वगैरे माझे इतक्या वर्षात चांगले संबंध आहेत. पण वंदना संघाला पुनश्च मी विनंती करतो की यावर आपण दरवर्षी अधिवेशन घ्यायचे, कुठेतरी बाहेर जाऊ आणि त्याच्यावर सरासर चर्चा करा. पुनश्च एक माणूस तुम्हाला असा निवडावा लागेल की ही सभा पुनश्च चालली पाहिजे, बरोबर आहे. हे वंदना संघाला मरण नाही, कारण की तोपर्यंत स्मारक आहे, तोपर्यंत तुम्ही ह्या बसणारच. मी गेलो, ते गेले, सर गेले, घोडेस्वार सर जातील, उद्या प्रत्येक आपल्यातून हळूहळू माणसं जातील. पण ही सभा व्यवस्थित चालली पाहिजे, मासिक चाललं पाहिजे. उद्या डांगरे सर नसले म्हणजे मासिक बंद झालं पाहिजे. म्हणजे हे
परंपरा आहे. मी तर तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, माझं भाषण करतो त्या काळात मी भाऊ लोखंडेपासून यशवंतपासून साऱ्या विचारवंताच्या पाया पडून त्याला इथं बोलावं. कशासाठी बोलावलं होतं? कारण 5-10 हजार लोक इथे उभे राहिले पाहिजे. तुलगुरूची मोठी सुंदर आठवण. झगडला हा माणूस माझ्याशी आहे 100 वेळा. अरे एक गिलास पाणी रिक्षाहून पेता आलं पाहिजे, अर्ज दिला पडलेलं. एक गिलास पाणी इथून जाणारा रिक्षेवाला, भिकारी, चोर, रात्री दारोड्या कोणी असो त्याला थंड पाणी भेटलं पाहिजे. या माणसाच्या जीवनावर आणखी काय बोला. लोखंडे सर बरोबर कोल्हेच्या घरी जाऊन मांडला. रे तिथं फुटभर जागा ते 10x10ची पाणी 12 महिने आम्ही पाणी नाही पाजू शकत. आणि ते गुरुजी माझ्याशी वारंवार भांडत, बरोबर आहे की इथून पाणी सुद्धा पाजत नाही भैयाजी, तुमचा धर्म कसा टिकेल हो. काय उत्तर आहे तुमच्या माझ्याकडे आहे? तुमच्याकडे कोल्हेच्या घरी जाऊन झगडू शकलो नव्हतो, केलं तेवढं ठीक आहे लोखंडे सर. आणि तरी तर लोखंडे सर त्यांच्या घरी गेलो. सकाळी सकाळी बायको त्याच्या घरी जायचं म्हणे आपण, मला घेऊन चाल. मी बायकोला कधीच कुठून देत नाही. घरी घेऊन गेलो तर लोखंडे सर तिथं पायावर पाणी टाकलं होते आणि मला म्हणे सर भैयाजी बोलाल तुलगुरूसोबत. भैयाजी बोलाल तुलगुरूसोबत. हाय मला डोळ्यात असतो माझ्या. काय बोलू म्हणलं, जीवनभर यांच्या उलट वागत आलो मी आणि तरी हे माझ्यासोबत राहिले. आता गेल्यावर यांच्याशी काय बोलू? पुन्हा एखादी झगडा करण्याची परमिशन मागू? सर स्तब्ध झाले, डोळ्यात आसू आल्या. आमच्या अनेक प्रसंगात पुन्हा कधी सांगेन. जय भीम, जय बुद्ध, जय भीम. दादा माईक द्या. आजचा प्रसंग तसा दुःखदच. आपल्यापैकी एक खंदे वंदना संघाचे संस्थापक आणि पट्टीचे कार्यकर्ते आपल्यामधून निघून गेल्या. प्रत्येकालाच जावं लागतं या संसारात येऊन. कोणी असा अमरत्वाचा पट्टा घेऊन कोणी आलेला नाही आहे. त्याच्यामुळे जाण्याचं तेवढं काही विशेष दुःख नाही. पण ज्या पद्धतीनं कोणी जातो ते पद्धत मोठी मनाला चटका लावून जाते. आदल्या दिवशीच रविवारी थोल गुरुजीची आम्ही तिथे बसलो होतो तेव्हा तिकडे भेट झाली. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तो मोबाईल उघडला आणि ती पहिलीच बातमी वाचली तर माझा तर विश्वास नाही की हा म्हणला हा मजाक करणारा कोण माणूस आहे. तर तिचे नाव दिसलं लोखंडे गुरुजीचं. म्हणलं लोखंडे गुरुजी तर काही मजाक करणारे माणसं दिसत नाही बा, काहीतरी गंभीर गोष्ट असली पाहिजे. मग एकावर एक बातम्या आल्या, त्यात तारीख बिरीख चुकली, ती नंतर करेक्ट झाली. आणि हे असं अचानकपणे निघून जाणं कुठं चटका लावून जाणारं असतं. आता माझ्या काही वैयक्तिक अडचणीमुळे मी अंबाझरीला येऊ शकलो नाही, तेही एक मला दुःख आहे. तर मी जेव्हा वंदना संघामध्ये जानेवारी 2007 पासनं यायला सुरुवात केली, त्याच्या आधी काही मी इथे येत नव्हतो. तर तेव्हापासूनच मी ह्या साऱ्या लोकांना काय म्हणतात ट्रेझरी बेंचेस म्हणत होतो. ती आमची भाषा आहे. ती हे सर्व इथे जे बसणारे होते हे सर्व ट्रेझरी बेंचर्स होते. आणि ह्या ट्रेझरी बेंचर्सना हा ट्रेझरी बेंचर्स म्हणजे सरकार पक्षच. अच्छा, म्हणजे ज्याच्या हातात तिजोरी राहते, खजाना राहतो आणि सत्ता राहतो, तो सारा पक्ष म्हणजे सरकारी पक्ष. त्याचे हुकूम ऐकायला लागतात. आता आमची वैचारिक वाढ किंवा काही विकास जो झाला हा वेगळ्या विचारसरणीने, यांची वैचारिक वाढ वेगळ्या विचारसरणीने. वंदना संघामध्ये जेव्हा केव्हा बोलायची वेळ येत होती तेव्हा ते विचारसरणीचा थोडासा अंतर्गत कलह आमचा होत होता. पण त्यांची ते भैयाजी जसे म्हणाले तसे ते इतके मिनिट म्हणजे तितकेच मिनिट आणि तितकेच मिनिट म्हणजे तितकेच मिनिट. तर ते थोडासा राग पण यायचा. पण आता प्रशासनामध्ये आम्हाला थोडासा संयमही शिकवलेला होता. तो संयम मन मारून
सहन करावं लागायचं आम्हाला. आणि मग माईक मी रागारागात तसाच दुसऱ्याजवळ घेऊन निघून जायचं. ते अर्धवट राहायचं. बऱ्याच गोष्टी अर्धवट राहिल्या बोलताना. काही बाबी मला असं वाटायचं की इथे बोलल्या पाहिजेत, पण नंतर ते वंदना संघात असं आलं की राजकारणावर इथं कोणी बोलू नये. आता जेव्हा आपला बाप, साऱ्या दुनियेचा बाप, हा राजकारणाशिवाय तुमचा उद्धार होऊ शकत नाही असं म्हणतो आणि आम्ही राजकारणावर बोलू नये, म्हणजे ही साली की काय म्हणतात त्याला, किती वैसंगती म्हणण्यापेक्षा अडचणीचीच गोष्ट आहे. तर कसं बोलावं. पण जेव्हा आता ट्रेझरी बेंचेस म्हटले, त्याचा हुकूम ऐकावा लागत, सभापतीचा ऐकावं लागते ना. ते धनकड आणि काय नाव ते बिर्लावाले, ओमराव का काय, तर ह्या लोकांचं जसं जे ते म्हणतील ती पूर्व दिशा. ठीक आहे बा, बसा तर बसा. इथेही तसंच आहे. बऱ्याच गोष्टी बोलू नाही दिल्या ना, ते राहिला आमच्याजवळ. मग नंतर मी शोध घेतला की हे का बोलू का नाही देत बाल. मग ते 2 मिनिटाच्या ऐवजी 4 मिनिट झाले तर असं काय बिघडते. पण विचार तर येतो ना बाहेर. विचार येणं महत्त्वाचं. वेळ किती लागतो तो काही एवढा महत्त्वाचा नाही. तर माझ्या लक्षात आलं की अरे आपली विचारसरणी आणि यांची विचारसरणी काही मेळ खात नाही. तर त्याच्यामुळे आपण जरा धीरे रे चलो मोरे, काय तो बालमा वगैरे गाणं आहे ना, त्या पद्धतीनं आपण चाललं पाहिजे. आणि कोरत त्या मुंगीसारखं असं कोरत कोरत तिकडून आलं पाहिजे. तर तसं आम्ही ते करत गेलो. तर असे हे थूल साहेब आपल्यातून निघून गेले. आपल्या साऱ्यांना त्यांचं दुःख आहे. माझा काही त्यांचा वैयक्तिक असा काही विशेष ओळख किंवा संपर्क असा हॅलो हाय वगैरे वगैरे काही जास्त आला नाही. त्याच्यामुळे मी काही तेवढं जास्त बोलू शकत नाही. पण वंदना संघामधले जे काही अनुभव आहेत, त्यांनी जे आतापर्यंत सांभाळून नेलं, ही सांभाळून न्यायची किमया फार कमी लोकांना जमते. त्याच्यापैकी ते एक आहे. विशेषतः मला असं आढळलं की वंदना संघामध्ये कुठल्याही कामाला पैशाची जी अडचण येत होती, ती पैशाची अडचण त्यांनी सतत भरून काढली वैयक्तिकरित्या. मग त्या पैशाची भरपाई झाली नाही झाली तो नंतरचा भाग आहे. त्याच्याबद्दल आम्हाला काय माहीत नाही, पण बहुतेक झाली नसावी असा माझा अंदाज आहे आणि ते खरं ठरावं. तर ह्या साऱ्या गोष्टी मला असं वाटलं की आजच्या दिवशी बोलावं. मला वाटते जरा कार्यक्रमाला उशीरही बराच झालेला दिसतो, 11 वाजले आहेत. तर त्याच्यामुळे इतरांनी सुद्धा बोललं पाहिजे म्हणून मी इथे थांबतो. पुनश्च एकदा माझ्यातर्फे थोरी गुरुजींना श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपली रजा घेतो. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे श्रीप्रकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आजचे शोकसभेचे मूर्ती आमचे थोल गुरुजी, तसेच आमच्या आजच्या सभेचे अध्यक्ष आणि डांगरे सर, घोडेसर साहेब, सर्वांना जय भीम. मी इथे 2005 पासून वंदना संघाला जॉईन झालो, पण तो मी कंटिन्यू नव्हतो. आणि नंतर मी 2-4दा गुरुजींना भेटलो तर ते म्हणाले, कळमकर तुम्ही रेग्युलर येत नाही इथे. म्हटलं सर मी चौरीसोराने अपडाऊन करतो बाहेर फुलगावला. तर मी म्हटलं रिटायर झाल्यानंतर बिलकुल माझ्या रेग्युलर राहील. तर ते हमेशा. आणि एकदा माझ्याकडे लोखंडे गुरुजी आणि थुल गुरुजी, माझा जेव्हा बर्थडे होता तेव्हा सरासरी मला वाटते 12 वर्ष झाले, ते आधी आले होते तेव्हापासून. आणि प्रत्येक वेळेस ते प्रत्येकाला म्हणजे प्रेमाने समजावायचे. आता मागच्या संडेला आम्ही सतत तिथं बसलो 2 तास. तेव्हाही म्हणायचे, कळमकर काय म्हणजे हालचाल. म्हणजे सर्व ठीक आहे तुमची. तर हे आठवणी आपल्या प्रत्येकाला, वंदना संघाच्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या आठवणी आहेत. तर त्यांना माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. जय भीम. नमो. माझे थोडीचे संबंध म्हणजे मी लॉर्ड बुद्धा टी व्हीमध्ये होतो. आता ती टी व्ही तर बंद झाली आहे. आणि त्याच्यामुळे मी धर्मेश पाटील होते, त्यांनी मला, मी म्हटलं मी त्या रविवारी मला तर सुट्टी असते कारण की मी एम्प्लॉई आहे. तर त्यांनी म्हटलं चला तुला एक संधी देतो, मी इथलं म्हणजे इथे ये दर रविवारी. तर मी धर्मेश पाटील सोबत इथे येणं चालू केलं.
मी 2013 पासून मी इथं येऊन राहिलो आणि मग मला खूप फारच चांगलं वाटलं. तर सुरुवातीपासून आपण सामाजिक कार्यक्रम जोडलेलो होतो. मग इथला कार्यक्रम मग इथे जोडलो आणि थोडीचं मला एक आठवतंय की पैशाची कधी काही कमी नाही होत गेली. एकदम मासिकाला पैसे नाही ते, तर ते मला कसं करायचे, तर त्यांनी म्हटलं की मी 25,000 रुपये देतो. सरांनी माझ्या समोर म्हटलं होतं. मग आम्ही काही कलेक्शन मला आम्ही देऊ सर 5,000 रुपये, तर नाही म्हणत राहू दे मी करून घेईल म्हणे. कोरोनाच्या त्यावेळेस बंदच झालं, 2 वर्ष बंदच होता आपला कार्य. तर इतकंच बोलून मी आता 2 शब्द संतोष जाईल. श्रद्धांजली कार्यक्रमामध्ये सरासरी मी सर्वांचे नावं लिहून ठेवले. 15-16 लोक झाले. सर्वांनीच त्यांच्याबद्दल त्यांच्याप्रमाणे मोजून मापून बोलतो. त्यांच्याप्रमाणे जे लोक त्यांच्या सहवासात आले आणि त्यांच्या परीने त्यांनी आपापले माहिती आपल्यासमोर मांडली. आता वंदना संघ स्थापन झाला हे भैयाजींनी सांगितले, आम्ही सांगणार नाही. आणि खरंच भैयाजींनी स्थापन केला. आम्ही दोघंही गोपालनगरला राहत होतो, अगदी जवळजवळच. आता मैत्री किती वर्षाची आहे मी सांगणार नाही. आमची 45 वर्षाची मैत्री आहे. 45 इयर्स, साधी गोष्ट नाही होत. माहीत पडलं की दीक्षाभूमीवर सकाळी 8 वाजता जातात. दुसऱ्या माणसाने सांगितलं, मग त्यांनी सांगितलं तुम्ही जाऊन तर या. त्यांचा लहान मुलगा प्रसाद, त्यांचं नाव आहे, हा संदेशी द्यायला आहे, त्याला घेऊन जा तुम्ही. कोणती भैयाजी होती माहीत नव्हतं मला. भैयाजीला मी ओळखतही नव्हतो. स्पष्ट बोलायला काही हरकत नाही. माहीत नव्हतं भैयाजी कोणतं होतं. यायचे तेव्हा तर आम्ही तर अगदी जसे भैयाजी आता बसले आहे की नाही, शेवट बसायचं, वंदना व्हायची, मग ते रुमाल घ्यायचे, 10,000 रुपये 5-5 रुपये जमा करायचं. नंतर तिथे जाऊन चहा प्यायचं. चहा पिल्यानंतर असं वाढत 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 वंदना संघ वाढला. एक दिवस काय झालं, मी आणि तुळसर आलो. आमची जोडीच होती, आता प्रसिद्ध जोडी होती असं म्हणायला काही हरकत नाही, वावगही नाही. कारण कुठेही दिसलो तर जोडी, लाखांना बोंडा. बैलाच्या भाषेत सांगायचं म्हणजे 2 बैल, त्यातला एक बैल गेला. आता लहान बैल आहे, मोठा बैल गेला नाही का, खेळाच्या भाषेत बोलतो मी. तर आलो 2 जण. पाऊस होता, कोणीच नाही. भैयाजी आले नाही, कोणीच नाही. अरे बापू, सकाळी 8 वाजता कोणीच नाही आले. आता कसं? मग तेव्हाच आम्ही दोघांनी निर्णय घेतला. दोघांनी बोलतो सोबतच दोघांनी निर्णय घेतला की आपण इथे असेपर्यंत दीक्षाभूमीवर पाणी असो, पाऊस असो, काहीही असो, कोणत्याही अडचणी असो, लक्षात घ्या, कोणत्याही अडचणी असो, कितीही असो, आपण दीक्षाभूमीवर यायचं प्रण केला. आणि तो सोबत निभवला सरांनी माझ्यासोबत. सांगण्याला एक तर खूप आहे. 45 वर्षाचं काही सांगू शकेल का? 5 भैयाजी बोलले 5 मिनिटात काय होते? काहीच नाही होत. 5 मिनिटात काय होणार? मीच लोकांना आता भैयाजीला घडी दाखवली, भैयाजी घडी दाखवली. गुरुसाहेब सरांना मी घडी दाखवतो. 125वा कार्यक्रम होता. एका दिवशी 3 गावं करायचे. सर मी असंच करतो, बोलतच नाही. सर बरोबर 1 तास झाला का थांबायचे. बाकीचे लोक म्हणायचे सर थांबले कसे? हे असं आहे काम. आता मला बोलण्याची शक्ती येऊन राहिली. किती वेळ, म्हणून मी म्हटलं की किती वेळ बोलू शकतो हे सांगू शकत नाही. आणि प्रण केला. पाणी असो, पाऊस असो, रेनकोट घालून आलो, ओले झालो, परंतु दीक्षाभूमीवर दर रविवारी वर्षातले 52 रविवार फक्त बाहेर कुठे जायचं असलं तर ते सांगायचे मला, किंवा भैयाजीला फोन करता, भैयाजी आज मी येणार बरं. आणि असं करत करत हा वंदना संघ वाढला. आणि त्याच्यातून किती उत्पत्ती झाली ते जास्त वेळ बोलणार नाही. मग मी जर बोलायला लागलो तर असं वाटते ते मला रडू आले नाही मला. मी सावरलो खूपच. सरांना फोन केला, तुम्ही एवढं याच्यात मला बुधवारी फोन केला, तुमच्यावर एवढा दुःखाचा डोंगर. म्हणलं शक्ती कोणी दिली? तुम्हीच तर दिली. उलट त्यांच्याकडेच बोट दाखवायचं. शक्ती कोण दिली? तुम्ही जबाबदार आहे ना. शक्ती झाले, शक्ती नसती दिली तुम्ही कसा बोललो असतं? हा, हे भैयाजी आहे. काही गोष्टी माणसापासून शिकावं लागते, हे शिकत नाही आपण. दुःख नाही मला, मुलगा गेला तर दुःख नाही ना, जाणारच आहे. सत्य स्वीकारलं, फक्त सत्य स्वीकारलं, गेले, सोबत होतो.
रविवारी इथून गेल्यानंतर संध्याकाळचा प्रसंग सांगतो. सोबत होतो, सोबत जेवण केलं रात्री 10 वाजता. 2 तारखेला रात्री 10 वाजता जेवण केलं सोबत. माझ्या नातवाने त्यांना आईस्क्रीम आणली, बाकीच्या आठवण नाही सांगितले. माझ्या नातवाने आईस्क्रीम त्याला आणून दिली दोघांनी. मी 2 खाल्ल्या, तुम्ही खा ना म्हटलं 2 दे, कारण का मी 2 खाल्ल्या ते खात होते. हो असंच गोड सांगतो, कारण का रडला तर बोलता येणार नाही ना. 2 खा म्हटलं. फोन केला संदेशनं, मी फोन घरीच विसरलो. फोन घरी जवळच आहे बा, येऊ वापस. काकू रागावल्यासारखं बोलला, काकू तुम्हाला 5 फोन केले तर उचलला नाही. बरं मग खाली उतरलो. त्यांचा हात धरून आम्ही 10 वाजता खाली उतरलो. आम्ही टेबलशीट घरी गेलो. हा संदेश लहानपणापासून आता म्हणजे मी सांगितलं 45 वर्षाची मैत्री आहे म्हणून. हा खाली आला, काकाजी तुम्ही रात्र गाडीवर आली टेबलशीट. ठीक आहे, मी काही शिकायला लागते माणसापासून, शिकतच नाही ना. आपण काय करतो, क्या करणे का, तो 100% आहे, तो फिरतच राहते. अरे तो चांगला आहे ना, त्याला वाईट कशाला म्हणता कोणत्या माणसाला तुम्ही. त्याच्यातून काहीतरी एक तर चांगलं गुण घ्या. शिकत नाही, फक्त गोष्टीच करत राहतो. पण खाली उतरलो. संदेश पण काकाजी गाडी आणली ठीक आहे ना, मी जातो म्हटलं घरी. मग तो थोडशा रागावल्यासारखा, म्हणजे रागावला नाही आणि मुलगाच आहे ना, रागावला तर आपण सहन करून घेतो. तुम्ही म्हणे काकूला आणि चिकूला म्हणे मी घरी सोडून देतो, तुम्ही एकटे या. म्हणजे शेवटपर्यंत सोबत होतो, शेवटपर्यंत. रोज सकाळी सोबत फिरायला जायचो. अजून का सांगू, त्या आठवणी सांगतो फक्त, बाकीचं सांगणार एक तर खूप आहे. त्यांच्या आयुष्यातले प्रसंग सांगता सांगता जसे गांधार साहेब बोलले की त्यांच्या शाळा बंद झाल्या, कशा बंद झाल्या तर माहित नाही, त्या शाळेचंही उदाहरण सांगू शकतो. त्यांचे एक एक प्रसंग आहे माझ्या आठवण. ते 4थ्या वर्गात कुठं शिकले, शाळेत त्यांच्या गावाला शाळा नाही होती, खापरीला जाऊन शिकले 4था वर्ग, पायदळ एवढं होतं. आणि त्यांना ज्या शिक्षकांनी शिकवलं नागपुरे, शामराव घुलबाजी नागपुरे, माझ्या अजूनही नाव पाठ आहे, शामराव घुलबाजी नागपूर, त्याला शिकवलं. खूपच कडक होते म्हणे. बरं तुम्हाला शिकवलं का. आणि त्यांची बदली झाली, ते माझ्या गावाला आले आणि मी 4थ्या वर्गात असताना त्यांनी शिकवलं मला. अरे म्हणे, आणि फार कडक. त्यावेळेस म्हणजे आपल्याला 1 ते 30 पर्यंतची पाळी शिकवली म्हणजे मला त्याने शिकवलं. म्हणजे अशा आठवणी त्यांच्या खूप काही सांगण्यालायक आहे. आपण हे श्रद्धांजलीचा कार्यक्रम त्या दिवशी ठरवला होता, कारण का वेळ झालेलाच आहे, कारण का 5 मिनिटं बरोबर झाले. बरोबर आहे की नाही, बरोबर झाले 5 मिनिटं ओके जी. तर सर्व बोलले, कारण का बोलण्याला ते बरं झालं का मी बोलू शकतो की नाही मला शंका होती. पण हे वामन उभा आहे समोर, त्याच्यामुळे थोडीशी शक्ती मिळाली. कारण का पुढे कोणतरी उभा आहे बा आपल्या सोबत. आणि खाडेसाहेबाचं एक उदाहरण मोठं आहे. आता तर खाडेसाहेब आता अगोदरपासून जुळले. आता खाडेसाहेब प्रिन्सिपाल होते मुंबईला, प्राध्यापक ते विठ्ठलराव खाडे, बरोबर आहे. हे माझ्या पूर्वीपासून भैयाजीसोबत जुळलेले आहेत. त्यांनी फोनवर बोलले, सर किती दिवसाची जुनी. मग जेव्हा आपण संविधान सभा डिबेटचं जेव्हा पहिलं विमोचन केलं, सर माझ्या घरी आले, घोडे सर साहेब खाडे सर, थुल सर आणि आम्ही त्या पिशव्या भरल्याच होता. खाडे सर आली माझ्या घरी आणि खाडे सरांचं वाक्य सांगतो, सर काय आपण अगोदर भेटलो असतो तर. मी म्हणलं आता भेटलो ना, आता सांगा ना काय करायचं आहे. माझं उत्तर सरळ राहते, ते भेटलो असतो नसतो सोडा, आता आपण दीक्षाभूमीवर आलो, काय करायचं आहे ते सांगा. ते नाही होत ना. सरांची अडचण हेच होती. चांदे साहेब गेले का, चांदे साहेब गेले वाटते. चांदे साहेबांना म्हटलं मग किती गोळा, सर एखादी दवाखाना काढा, मी जागा देतो, दवाखाना काढा, पैसे जमवू आपण. समजा सर्व समाजाने जर समजा असं आपल्या पेशंट तपासायचेच नाही तर आपण जायचं कुठं. तुम्ही एवढी मोठी डॉक्टर मंडळी आहे, जायचं कसं, कुठं जाऊ. हे दवाखान्याची कल्पना त्यांच्या डोक्यात काय होतंय मलाच माहित आहे. आम्ही दोघं बसायचं, विचार करायचं कसं करायचं. आणि त्या सर्व दवाखाना काढू म्हणे आपलं. ती कल्पना झाली होती. घोडेश्वर सरांना माहित आहे, एका डॉक्टरकडे जाऊन बसलो होतो, अनिल गेला म्हणून त्याच्या घरी मिटिंग घेतली होती. आम्ही बसत होतो सर्व. 1-1 लाख रुपये द्याल तर म्हटलं सर किती. त्या गोष्टीला 10 वर्ष झाली, दवाखाना तयार झाला आता. म्हणूनच काय होतं बाकीचे, संजय रामटेकेच्या घरी गेलो होतो, सर तुम्ही करा. अरे पण डॉक्टर आम्ही नाही ना, इंजेक्शन तर तुम्हाला द्यावं लागेल की नाही, आम्ही मदत करतो. म्हणजे अशा काही त्यांच्या मनात त्या गोष्टी होत्या. दीक्षाभूमीवर लोक आले, त्यांच्यासाठी राहण्याची सोय नाही, त्यांच्या डोक्यात अनेक प्रकार होते. हे आम्ही इथे
काचीपुरा म्हणून इथे झोपडपट्टी आहे, तिथे एक आलेलं आपल्या वंदना संघाचं ऑफिस तरी तयार करू, तिथे विकत घ्यायला तयार होतो आम्ही. तेही नाही झालं आमच्यात. मिळतच नाही ना जागा. नागपूर शहरात म्हटलं तर कुठेच मिळत नाही. अशा अनेक योजना त्यांच्या डोक्यात होत्या, त्यांच्या सर्व डोक्यात. योजना माझ्या डोक्यात आहे, पण आता काय काही गोष्टी असं असतात, माणसं सर्वच आहे हो. तसं म्हटलं हे माणसाची कीर्ती हे ते माणसं सर्व असतात. धर्माला सर्व चालून जाणार आहे. सत्य आहे ना, सत्यच आहे. माणूस कसा जगला, किती जगला, किती लोकांनी नोकरीवर लागल्या, सर्व माहिती आहे मला. तेवढी सांगण्याची वेळ नाही. सर्वजण बोलले. त्यांच्या शाळा 3 होत्या, 3ही शाळा एकाच दिवशी बंद झाल्या सर. गाणार सर बंद नाही केल्या, एकाच दिवशी. केदारनी बंद केल्या एकाच दिवशी 3 शाळा. शंकरपूर रोडला 3 शाळा एकाच दिवशी. कशामुळे? बाबासाहेब केदारच्या विरोधात यांच्या मित्रांनी काम केलं. यांनी नाही केलं होतं काम, हे सर्व सांगितलं त्यांनी मला. यांच्या मित्रांनी काम केलं, त्याच्यामुळे एका दिवशी निवडून आल्यावर दुसऱ्या दिवशी तो 3 शाळा बंद. त्यांना शिक्षणाची किती आवड होती. म्हणजे पैशाबद्दल तर काही वादच नाही. आता मी जवळ पाडलेला आहे. मैत्री कशी माझी झाली माहीत नाही, काहीच माहीत नाही मला. फक्त मला घेऊन जायचे, माझ्या लग्नाच्या अगोदरपासूनचे संबंध आहे. घेऊन जायचे, बसवून ठेवायचे. बोर झाले का? बोर हा माझ्या आयुष्यात शब्दच नाही आला, कधीच नाही. आता मी कोणी लहान मुलगा म्हटलं बोर का, कशाला बोर आहे? तुमचा जन्म झाला हे बोर नाही का? मी असं म्हणतो. मी तू जन्माला आला हेच तर बोर आहे आई वडिलांसाठी. दुःखदायक नाही आहे. त्या अशा अनेक गोष्टी थोर सरांच म्हटलं. बाकीचे गुरुजी म्हणत असतात, मी थोर सरांच्या आता मी घरी जर यायचं असेल तर मी थोर सरांच्याच घरी चाललो म्हणून सांगत होतो. आणि मला त्या दिवशीची गोष्ट सांगायची आहे की हे आले नाही फिरायला. 2 तारखेची गोष्ट, 2 तारीख 3 सकाळी आलो नाही. आता आमचा 10 लोकांचा ग्रुप आहे आणि त्याच्यापैकी एक गेले होते चादूर बाजारला. साक्षगंधाचा कार्यक्रम होता त्यांच्या बाजूचा, म्हणून 1 मिनिटाचा संपवतो. आणि त्यांचे जावई प्रसादचे मित्र, त्यांनी फोन केला चांदूर बाजारवरून, शिवगुरुजी आले नाही का, तुम्हाला माहित नाही का? हा, मला काहीच माहित नाही. 10:30 वाजले, तुम्हाला काहीच माहित नाही का? तुम्हाला तुम्ही नागपुरात राहता का कुठे राहता, झोपेत राहता म्हणे. या भाषेत बोल दाटलं मला. म्हणलं फिरायला यार एवढं पाहायचं आहे फक्त. तर ते गेले ना केव्हा, आताच मला फोन आला. मी तसाच नाश्ता करून तयार होतो. दोघंही माझे मिसेस निघालो, तेव्हा सोबत आलो. अनेक गोष्टी सांगण्यालायक आहे, परंतु इथेच मी थांबतो. त्यांच्यासोबत राहीन, त्यांच्या परिवारासोबत. त्यांचे मुलंही चांगले आहेत, त्यांच्यासोबतही सतत राहील. आणि वंदना संघा जेवढं काही आपल्या ह्याच्याने जमते तेवढं सहकार्य करण्याचं तर आता प्रणच केलेलं आहे. कोळी सर आहे, काळी सर आहे, आणि हा सर्व मिळून आपण वंदना संघ आपण आहोत तोपर्यंत पुढेही चालत राहील. आपण गेलो म्हणून काही बंद होणार नाही, हे आम्ही ठरवलं होतं. आपण एक माणूस गेला म्हणून थोडा काय. पंडित जवाहरलाल नेहरू मरण पावले 1964 27 मे 1964. लोक रडत होते, मी चौथ्यावर रडत होतो. मला आठवते, अजून मला आठवते, म्हणून ते सांगतो. देश चालूनच राहिला, चालणार आहे. तर वंदना संघ चालणार आहे. फक्त एकच आहे इथं की बा इथं अध्यक्ष सेक्रेटरी कोणी नाही आहे, कोणीच नाही, सर्वच आहे. आम्ही तर म्हणतो तुम्ही घ्या, इथे बसा बाबा, काहीच नाही आहे ना. पैशाचं कामच नाही आहे, पैसा कोणी आहे, पण काम थांबत नाही. एक सांगतो तुम्हाला, काम थांबतच नाही. आणि त्याच्यातून काही माणसं कोणीही असो, तर त्यांच्यापासून काहीतरी बोध घेतला पाहिजे. आपण बोध नाही घेत. हे सर्व चांगले आहे. चोर असला तर तो चांगला आहे ना, त्याच्यात एक चांगला गुण आहे ना, एक चांगला गुण आहे ना, तो कुठेतरी आपल्याला कामात येईल ना. तो चोर असला तरी तो आपल्या कामात येते, लक्षात घ्या. हे माझे अनुभव आहे. कुठे ना कुठे सर तुम्ही ओळखता की नाही? अरे बापा ओळखतो ना, होच म्हणायला लागते. हे सर्वात चांगला गुण आहे. नाही म्हटलं तर त्याला राग येतो, म्हणून हो म्हणून द्यायचा. जय भी म्हटलं, जय भी म्हणायला काही हरकत आहे? जय भी. आता एवढं यार लाल उद्धा टी व्हीमुळे माझा पूर्ण महाराष्ट्रामध्ये नंबर घ्यायचा आहे. मोबाईल नंबर किती फोन यायचे. ते बागडे सरांना पण 125 जयंती दिसले तर दुसऱ्या दिवशी म्हणे सर मी पागल झालो म्हणे. अरे पागल नका वा, आपल्याला 125 गावात जायचं आहे. अनेक आहेत. मी पागल झालो म्हणजे फोन ना. आणि म्हटलं माझा 2010 पासून सुरू आहे. म्हटलं मी तर नाही पागल झालो, हे उत्तर आहे. अशा प्रकारे मी इथे थांबतो आणि पुढील कारवाई गुढी सरांच्या स्वाधीन करतो. पुन्हा एकदा आपणा सर्वांना सर माईक बॅटरी संपली का? नाही, लीड हारली असं.
पुन्हा एकदा आपण सर्वांना आठवण देतो की मार्चचा अंक आपण थोल गुरुजींच्या स्मृतीनिमित्त काढत आहोत. ज्यांना कोणाला लिहायचं असेल त्यांनी आपल्या आपल्या आठवणी त्यामध्ये आवर्जून लिहाव्यात आणि या महिन्याच्या 25 तारखेपर्यंत ते मॅटर जर मिळालं तर आपल्याला मार्चचा अंक सहज काढता येईल. ठीक आहे. आणि यानंतर आता मी अध्यक्ष महोदयांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण. महान कारुणिक तथागत बुद्ध ज्यांनी आपल्याला वैचारिक सामाजिक धम्म चळवळीचा वारसा दिला ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांच्याकरता आपण आज वंदना घेतली आणि ही शोकसभा आयोजित केली ते आमचे गुरुजी थोल गुरुजी यांना आदरांजली अर्पण करतो. खरं तर गुरुजींची भेट माझी फार झाली नाही. एक 5-6 वेळेला भेट झाली. मी तसा मुंबई आता मंगरुळपीरला आहे. नोकरीनिमित्त मुंबईला गेलो, तिकडेच नोकरी केली, प्राचार्य म्हणून झालो. पण गुरुजींची शोकसभा आपण आपल्या वैयक्तिक गुरुजींनी जी मदत केली त्याकरता नाही घेत. आपण अनेकांनी सांगितले की मला अशी मदत केली तशी मदत केली. आता मी मुंबईचा आणि नागपूरशी काय संबंध तसा, मुंबईचे टेरर लोक. पण भैयाजी खैरकर अगदी 86. खरं तर धर्मेश पाटील गेल्यापासूनची समता सैनिक दलाची आपली बळ. नाव ऐकून काम ऐकून. व्यक्ती महत्त्वाचा नसतो, त्याचं काम महत्त्वाचं असतं. आणि तो काय काम करतो जीवनात. जीवन म्हटलं की सगळ्या गोष्टी सारख्याच असतात असं नाही, कमी जास्त होते, चुकत असते माणूस, कधीतरी भरकट असतो. त्या भरकटलेल्या गोष्टी सोडून द्यायच्या जीवनातल्या, त्यांच्या जीवनातल्या आपल्या जीवनातल्या. परंतु बांधिलकी महत्त्वाची असते. आणि म्हणून मग भैयाजी ते आमच्या समता प्रकाशनाच्या वतीनं सर आहेत आमचे आदरणीय सर, ज्यांच्या सगळ्या पुढाकारानं आम्ही ती वाङ्मयीन चळवळ पुढे नेली. आजही ती गतिमान होत आहे. ते समता प्रकाशनाचं बुद्ध आणि धम्म सरांनी भाषांतर करायला लावलं. भैयाजी खैरकर मला घेऊन गेले सरांकडे. तेव्हा कॉलेजमध्ये आपल्या बसले होते लिहित आणि आपल्याला बुद्ध आणि धम्माचंच तुम्ही लिखाण करत होता त्यावेळेला मराठीमध्ये. ते म्हणाले आपल्याला हे काढायचं आहे. ती ओळख बरोबर भैयाजी. त्याच्या अगोदर समता प्रकाशनाची ओळख, त्याचतर्फे आपण पहिलं प्रकाशन केलं 1993 मध्ये. 20 रुपयाची कॉपी, 10 रुपयाची कॉपी. बरोबर. आजही माझ्याकडे ते परत आहे. ही माझी मिसेस बसलेली अर्धांगिनी नव्हे सहचारिणी. तिने त्यावेळेला 50,000 रुपये दिले होते. त्याचं काय झालं तो भाग नंतर भैयाजीला माहीत आहे, गायकवाड साहेबांना माहीत आहे. तो भाग नाही सांगण्याचा. ज्यांच्यामुळे आज इथे मी आलो ते आमचे मित्र आहेत, बँकेचे व्यवस्थापक अरविंद भगत, त्यांची सहचारिणी आहे आमची ताई ज्योती भगत. त्यांना म्हटलं की मला खरं तर मी 4 तारखेला येणार होतो. मी फोन केला होता. 3 तारखेला पोस्ट वाचली. तेव्हा मी औरंगाबादला होतो आणि म्हटलं मला यायचं आहे. ते म्हणाले आता नका येऊ, रविवारी या, रविवारी आपली शोकसभा घेणार. आणि यांचीच बातमी मी ती व्हॉट्सअपवर वाचली. म्हणले असं कसं झालं. व्यक्ती हा मानवाच्या जीवनात किंवा सगळ्यांच्या जीवनामध्ये महत्त्वाचा असतोच. तो कौटुंबिक वातावरणामध्ये महत्त्वाचा असतो. कुटुंबाला त्याने किती घडवलं हे महत्त्वाचं असते. परंतु तो समाजामध्ये किती क्रियाशील आहे. परंतु ती क्रियाशीलता त्याची विचारपूर्वक परिवर्तनाच्या दिशेने किती महत्त्वाची आहे त्याकरता तो माणूस महत्त्वाचा असतो. आणि म्हणून थोल सर त्या दृष्टीनं आपल्याला महत्त्वाचे आहेत. लॉर्ड बुद्धाचा उल्लेख केला आपण. लॉर्ड बुद्धाची खरी स्थापना आपली त्या प्रेम ऑटोजवळ झाली कल्याणमध्ये. सचिन बुण आणि भैयाजी आले गाडी घेऊन. भैया पेट्रोल का पैसा नहीं है, घर में आना चाहते थे. मैं बोला घर में आओ मत, बीवी झगड़ा करेगी, पैसा क्यों दे रे भैयाजी को. प्रेम ऑटोजवळ पैसे दिले. म्हणजे हे सांगण्याचं उदाहरण असते की समाजामध्ये आपल्याला देणं असते. किती दिले, काय दिले तो महत्त्वाचा भाग असतोच. परंतु त्यामुळे चळवळ उभी राहिली. आज लॉर्ड बुद्धाचं काय झालं याचा आपण ओळख नाही करणार. परंतु त्या लॉर्ड बुद्धांनी पूर्ण देशभर एक जागृती केली, धम्माची जागृती केली. तशीच जागृती आमच्या थोल सरांनी या शहरामध्ये
या शहराच्या आजूबाजूला केली आणि ती मुंबईपर्यंत नव्हे, ती कोल्हापूर, पुणा, सोलापूरपर्यंत पोहोचवली. आपण बुद्ध आणि धम्म आणि समता प्रकाशनाच्या वतीनं. आणि म्हणून त्या दृष्टीने एक माझी बांधिलकी, सामाजिक धम्माची बांधिलकी, चळवळीची बांधिलकी, आंबेडकरी परिवर्तनीय चळवळीची बांधिलकी, म्हणून मला आज इथे यावंसं वाटलं. नाहीतर 300 किलोमीटरचा प्रवास, 3000 रुपयाचं पेट्रोल कशाला खर्च करायचे आणि या दोघांना तिघांना घेऊन कशाला यायचं, असा हा असतो. आणि म्हणून त्या दृष्टीनं मला जोडणारे जरी भैयाजी खैरकर, प्रदीप गायकवाड, लोखंडे साहेब असले, तरी सर्वात जास्त महत्त्वाचे जोडणारे आमचे धम्म चळवळीमध्ये घोडेस्वार सर आणि थूल सर आहेत. तेव्हा मला मुंबई प्रदेशाचा अध्यक्ष करून टाकलं आणि बुद्ध आणि धम्माला तुम्हाला तिकडून मदत करावी लागेल, त्यांचं आपण नंतर पुस्तकाच्या रूपाने रिटर्न करू, पुस्तकं दिले त्यांना, अशी हीच गतिमान चळवळ करण्याचं काम थूल सरांच्या पुढाकाराने म्हणा, त्यांच्या सहकार्याने म्हणा आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने झालं. माणूस हा असा मोठा होतो, माणूस हा कर्तृत्वाने मोठा होतो. तो त्याच्या वैयक्तिक जीवनात किती कर्तृत्व करतो, कोणत्या पदाला गेला, काय ऑफिसर झाला, तो सोडून द्या, कारण तो त्याचं वैयक्तिक जीवन त्याला जगायचं असतं म्हणून तो त्या पदापर्यंत जातो. पण सामाजिक, राजकीय आणि धम्म चळवळीमध्ये तो काय योगदान देतो आणि योगदान देत असताना त्याची दिशा ही कशी योग्य आहे हे महत्त्वाचं असते. आणि म्हणून त्या दृष्टीनं थूल सर आपल्याला अत्यंत महत्त्वाचे होते, आहेत, राहतील. विचाराने माणूस आला म्हणजे तो जाणारच आहे. बुद्धाचं तत्वज्ञान आहे, निसर्ग नियम आहे, तो लवकर जातो, उशिरा जातो, तो जाणारच आहे. परंतु काय देऊन गेला हे जास्त महत्त्वाचं असल्यामुळे आम्हाला यावं वाटलं आणि म्हणून मी आलो. आपण सर्वांनी थूल सरांविषयी खूप चांगलं जे जे प्रसंग आपल्या जीवनात आले आणि सामाजिक जीवनामध्ये आले ते आले. जसं वंदना संघामध्ये येऊ दिलं नाही, सगळे राजकीय पक्षाचे लोक आले असते, पण सरांनी भाषांतर केलं इंग्रजी बुद्ध आणि धम्माचं आणि बाबासाहेबांनी कोट केलेलं आहे, द रिलिजन इज द इन्स्ट्रुमेंट ऑफ द गव्हर्नमेंट. सरकार वाटलं की नाही, आपण बसलेले सरकार म्हणजे ट्रेझरी म्हणजे पैसा पुरवणारे आणि चळवळीला गती देणारे लोक. आणि म्हणून बाबासाहेबांचं वाक्य बुद्ध आणि धम्मामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं, द रिलिजन इज द इन्स्ट्रुमेंट ऑफ द गव्हर्नमेंट, म्हणजे धम्म हा शासन बनण्याकरता किंवा शासन करती जमात करण्याकरता एक साधन आहे आणि आपण वंदना संघ त्याचं एक माध्यम साधन म्हणून आपण काम करतो. वंदना संघ हा कधीही निष्क्रिय होणार नाही. माणसं येतील जातील, त्याची गती राहील. प्रमुख म्हणजे वंदना संघाला दिशा देणारा प्रमुख हा तुम्हाला नेहमीच ठेवावा लागणार आहे. आम्ही ज्या ठिकाणी राहतो मंगरुळपीरला, तिथे आम्ही जवळजवळ 117 लोकांना एकत्र केलं. गव्हर्नमेंटची जमीन 1.5 एकर एन्क्रोच केली. बाबासाहेब पुतळ्याजवळ आपण आला होता मंगरुळपीरला. हे आमचे नातेवाईक आहेत बरं का, माझ्या भावाचे गाई आहेत. पण नात्यापेक्षा तुमची गती विचारांची किती महत्वाची आहे ते जास्त महत्वाचं आहे. नातं रक्ताचं असते, ते कधी शिवाय देते, कधी जवळ करते, कधी लोटते, ते फार महत्वाचं नाही. समाज आणि समाजामधला घटक आणि जाणीवेने काम करणारा कार्यकर्ता आणि त्या जाणीवेने सर्वांना उभं करून पुढे नेणारा व्यक्ती, माणूस हा महत्वाचा असतो. त्या दृष्टीनं थूल गुरुजी महत्वाचे आहेत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीमुळे आम्ही काय परिचय नव्हता सरांचा माझा. पहिली बैठक त्यांच्या महाविद्यालयामध्ये झालेली. त्याच्यानंतर मग आमचे गायकवाड साहेब म्हणाले आपण प्रबुद्ध भारत तेव्हाचा 6 डिसेंबरचा पुनर्मुद्रित करू, कलरमध्ये करू. सरांच्या हातानेच आम्ही विमोचन केलं बाबासाहेब आंबेडकरांच्या मग याला उल्हासनगरला. असं सगळं काम जेव्हा आपण एकत्र बघतो, एकत्र करतो, तेव्हा तो समाज प्रगतिशील असतो. आणि बुद्ध धम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे काय? धम्म इज अ डेव्हलपमेंट, हा विकास आहे. धम्म असंच नाही ना वाढत. धम्म फक्त आपण पांढरे कपडे किंवा इतर घातले म्हणजे धम्म वाढतो असं नाही, ते सिंबॉलिक झालं. हो, तुम्ही पांढऱ्याच कपड्यामध्ये आलं पाहिजे, पण मनामध्ये जर काळं असेल तर त्या पांढऱ्या कपड्याला अर्थ नाहीये. आणि म्हणून आपला विचार
आपली कृती आणि आपलं आचरण त्या दृष्टीने असलं तर ती गती ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाते. मी एक उदाहरण जसं दिलं की आम्ही मंगळूरपीरला 1.5 एकर गव्हर्नमेंटची जागा एनक्रोच केली आणि 9 लाख रुपये खर्च केले. आतापर्यंत कोणीही तोडायला आलं नाही. एन्क्रोचमेंट हा मोहीम हटाव मोहीम आली, पण इन्स्पेक्टर आणि तिथला तो माणूस म्हणाले की ही आम्हाला 85ला जे ध्वज दिसतात आम्ही इथे हात लावू शकत. आपलंच एक वकील ते तोडा म्हणाले. आता ते म्हणाले आम्हाला काय तोडायचं आणि काय नाही ते कळते. म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ असणारे आपल्यापैकी आपल्याला ओळखले पाहिजे आणि अशा कुऱ्हाडीच्या दांड्याला बाजूला सारून चळवळ गतिमान केली पाहिजे. हे तर 45 वर्षाचे मित्र आहेत, आमची तर 93 पासूनची मैत्री आहे. पण वैचारिक मैत्री इतकी टिकते की जी तुमची फिजिकल शारीरिक मैत्री टिकत नाही, ती वैचारिक मैत्री टिकते. आणि जोपर्यंत आपण असू निसर्ग नियमाप्रमाणे तोपर्यंत आपली वैचारिक मैत्री राहील. आणि कुठल्याही प्रकारचं जे काही योगदान आमच्याकडून आपल्याला न सांगता आम्हाला जे योग्य वाटेल म्हणून सरांना मी सहज विचारलं की धम्मघोष समर्पित करताना किती खर्च येईल. सर म्हणाले साधारणपणे 26,000 असतो, पण ते सगळे ट्रेझरवर इकडे आहेत, मुख्य ट्रेझरवर, ते मला काही माहिती नाही. आणि दुसरं मग म्हटलं आता कलर वगैरे प्रिंट करायची फोटो वगैरे तर तुमचा फोटो टाकावा लागेल म्हणाले मला कलर. तर म्हणाले 30,000पर्यंत जाईल. मी माझ्या सहचारिणीची परवानगी घेऊन माझ्याकडून काही योगदान घेऊन म्हणतो. त्यांच्या सामाजिक चळवळीमध्ये मी कधीच परवानगी घेत नाही आणि ते कधी मला अडवत नाहीत. आतापर्यंत एवढं रिटायरमेंट झालं तरी बँकेचा चेक कधी लिहावा आणि बँकेत पैसे कसे काढावे हे त्यांना माहिती नाही. त्यामुळे मी त्यांची परवानगी गृहीत धरूनच काही योगदान या समर्पित धम्मघोषाला देईन. ते फक्त मी घोडेश्वर सरांना आणि आमच्या लोखंडे सरांना म्हणेल. आणि एक उदाहरण आपण सांगितलं की आपण पहिलं विमोचन जेव्हा केलं संविधान सभेचं देशपांडे साहेबांमध्ये, बरोबर, यांच्या घरी आलो अगोदरच्या दिवशी. सर म्हणाले आपणे आनाही आहे. म्हटलं येणारच, कारण आपण त्याचे 6 डायरेक्टर होतो राईट थिंकरचे. कसं माझं नाव टाकलं मलाही माहिती नाही. लोखंडे साहेबांचा फोन आला तुम्ही त्याचे डायरेक्टर आहात. अरे म्हटलं उद्या एखादी केस वगैरे झाली तर काहीच माहिती नाही, डायरेक्टर करून टाकलं. नंतर ते डायरेक्टरशिप रद्द केलं ते गोष्ट वेगळी आहे, कारण सरकारी फंडाला आपल्याला काही नको आहे बंधन. आणि म्हणून त्यावेळेला सहज गेलो मी गाडगेनगरमध्ये गवळीकडे थांबलो आमच्या नातेवाईकाकडे. तर मग यांच्याकडे गेलो. ते म्हणाले आता उद्या आपल्याला विमोचन करायचं 10:30 वाजता, हे सगळं न्यायचं आहे तिथे. मग बसलो आम्ही थैल्या भरत, वर चढा खाली चढा थैली काढा. म्हणजे ते पहिले 3 वेळेला भैयाजी मी थूल सर आणि लोखंडे सरांनी आम्ही सगळे एकत्र करून आणले होते गाडीत टाकून. म्हणजे काम करताना तुमचं पद आणि तुमची प्रतिष्ठा ही महत्त्वाची नसते. काम तुम्ही काय करता कशासाठी करता हे महत्त्वाचं असते. आणि म्हणून त्या दृष्टीनं थूल सरांचा हा स्वभाव सर्वांना मदत करणारा अजातशत्रू अनाथपिंड सरांनी उल्लेख केला ना, असा आपण सर्वांनी. आता आपल्या सगळ्यांचं वय उतार वय झालेलं आहे. ते आमचे डांगरे साहेब बघा, प्रार्थना घेता आली नाही, 85 प्रार्थना घेता येत नव्हता असा हात लावला, बरोबर. म्हणजे माणसाच्या हृदयामध्ये किंवा मनामध्ये ही जी ऊर्जा येते ना विचारांची ती खूप महत्त्वाची असते. आपलं वय जरी संपलं होत आलं तरीही आपण अशी ऊर्जा घेऊन या चळवळीला गतिमान करू. कारण ही चळवळ बाबासाहेबांनी दिली, बुद्धाकडून आली. ती बाबासाहेब, जर बाबासाहेब नसते तर बुद्ध आपल्याला कळलाच नसता ना. मोस्ट सायंटिफिक अत्यंत वैज्ञानिकवादी विचार बुद्धाचा तो बाबासाहेबांनी दिला. आणि म्हणून आपण परंपरा रूढी ह्या पाळत नाही. आपण का आपण नवीन विचार बाबासाहेबांचा या कसोटीवर येतो की नाही तो तपासतो. आणि म्हणून त्या दृष्टीने बाबासाहेबांची चळवळ गतिमान करण्याचं काम जेवढं वर्ष आपलं आयुष्य असेल तेवढं आपण करूया. आणि मला माहीत नाही पण सर म्हणाले आप आ रहे हो तो सभेचा अध्यक्ष आपने होणार. खरं तर मी टाळणार होतो सर. मी आमच्या मित्राला फोन केला काल, बाबा आपल्याला नागपूरला जायचं आहे. क्या जाना है इतना लंबा, जरूरी थोड़ी है. नहीं आपल्याला जाना पडेगा. मग आमच्या
सहचारिणींनी फोन केला आमच्या ताईला, नागपूरला जायचं आहे दीक्षाभूमीवर. ते म्हणाले हो जाऊया. मग आलो. म्हणजे अशी इच्छाशक्ती तुम्हाला प्रेरक एखाद्या व्यक्तीच्या कामाविषयीची जेव्हा तयार होते तेव्हा ती चळवळ खूप गतिमान होते. आणि जो संकल्प आपण संविधान सभेच्या पूर्णत्वाचा केला, खरं तर तो 2013ला पूर्ण करणार होतो सर, आहे की नाही, 3 वर्षामध्ये टाइम टेबल प्रमाणे पूर्ण झाला. आणि त्यावेळेला प्रथम विमोचनाला आपण तेव्हाचे मुंबई प्रदेश आणि गुजरातचे इन्कम टॅक्स चीफ कमिशनर होते सुबच्चन राम, त्यांना आणलं होतं. त्यांना म्हटलं, सर म्हणाले की आपले क्या इधरचे प्राचार्य लॉ कॉलेजचे नाही म्हणाले. सर म्हणाले आपको चाहिए कौन? मला डॉक्टर सुबच्चन राम आहे, आंबेडकरी चळवळीमधलं खूप मोठं नाव आहे त्या माणसाचं. तो बोला आपको चलना है सर, हमारे ऐसे दोस्त हो गए विचाराने, तो चलेंगे बोले. विमानाचं तिकीट काढलं त्यांनीच, त्यांचेच पैसे. विमानाचं तिकीट रद्द झालं, म्हणजे विमान मिस झालं. सर को पता चला कि वो तो नहीं, फोन किया सर आपने आना, ठीक है दुसरा विमान का तिकीट निकाल के मैं आ रहा हूँ. आणि आपण त्यांना एअरपोर्टला गेलं आणि कुठल्या प्रकारचा नाश्ता न देता त्याच रूममध्ये कपडे बदलून आपण त्यांना उभं केलं. म्हणजे अशा चळवळीमध्ये खूप मोठे लोक आहेत, आपणही खूप मोठे आहोत. फक्त आपण ज्या बंधनामध्ये गुंतलो आहोत ते बंधनं पूर्ण करता करता आंबेडकरी चळवळ हा रथ आपण पुढे नेऊया. आणि ज्या दिवशी आपण जाणार आहोत त्या दिवशी असंच शोकसभा होईल आपल्याविषयी सुद्धा, जर कळलं तर. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण हे करू. मला या ठिकाणी सन्मान दिला, गुरुजींच्या ऋणामध्ये राहून मला बोलण्याची संधी मिळाली, ती मी घालवू इच्छित नव्हतो आणि मला ती घालवायची नव्हती, म्हणून मी आपल्या समोर आलो. आपण माझे काही वेगळे शब्द आपल्या बाबतीमध्ये निघले असतील तर मोठ्या मनाने मला दिलगिरी करा. आपल्या सर्वांच्या, विशेष करून थूल गुरुजींच्या कुटुंबामध्ये मी, माझ्या सर्व संघटना, आमचे बंधू आणि आमच्या ताई, माझ्या सहचारिणी आणि ज्या ज्या संघटनांमध्ये मी काम करतो त्या सर्व संघटनेच्या वतीनं थूल गुरुजींना आदरांजली अर्पण करतो. थांबतो. जय भीम. नवबुद्धाय धम. जय भीम. साधुवाद आणि मंगलकामा सजन हो. आज या ठिकाणी आपण जी शोकसभा घेतली त्यानिमित्ताने एक कालचा प्रसंग, काल आमचा सहचारी नाही एक प्रसंग सांगतो तर त्यानिमित्ताने एक माझ्याकडून गुरुजींना अध्वरी येऊन, आम्ही यांना अध्वरी म्हणायचं कारण माझ्या गुरुजींचा 2 मिनिटाचा परिचय होता. मी त्यांना एक श्रद्धांजली म्हणून मी काही पुस्तकं आणली, आपण ती स्वीकारावी आणि गुरुजींना श्रद्धांजली देऊन मी माझं वैयक्तिक आणि प्रसंगी आलो. त्यांना माझं धन्यवाद नव्हतं. नाही, मी बोलत नाही, मला बोलायचं नाही आहे. मी ठरवलं होतं, परंतु सूत्रधाराने बोलायचं नसतं हे नंतर लक्षात आलं आणि अध्यक्षाच्या नंतर तर मुळीच बोलायचं नसतं, त्यामुळे मी बोलणार नाही. फक्त एक सांगू इच्छितो की व्यक्तिगत जीवन आणि संस्थागत जीवन किंवा सार्वजनिक जीवन या 2 आयडेंटिटी जर वेगळ्या ठेवता आल्या तर संघटन जिवंत राहतं. जर या 2 आयडेंटिटीज मिक्स झाल्या तर संघटनेच्या अस्तित्वावर व्यक्तिगत संबंधाची पडछाया पडते आणि संघटनेच्या कार्याला व्यत्यय येतो. ही संघटन जे आहे, ज्यांनी स्थापन केलं त्यांच्याप्रती वंदना संघ आणि आंबेडकरी समाज नेहमीच ऋणी राहील. परंतु हे संघटन टिकून आहे त्याला कारण हे संघटन सतत उत्क्रांत होत गेलेलं आहे. आपल्या अनुभवातून आणि लोकांच्या अनुभवातून शिकत गेलेलं आहे. आवश्यक ते कार्यक्रम, आपली संसाधनं, आपले सिद्धांत हे आपण उत्क्रांत करत गेलो आणि म्हणून जिवंत आहे. कदाचित हे उत्क्रांत झालं नसतं तरीही जिवंत राहिलं असतं. वंदना, पुष्प देणं, आपल्या घरी घरी जाणं इथपर्यंत जिवंत राहिलं असतं. हा प्रवास कदाचित झाला नसता. हा उत्क्रांतीचा प्रवास आहे. या उत्क्रांतीच्या प्रवासात वंदना संघाने फिलॉसॉफीविषयी कॉम्प्रोमाइज केला नाही,
डॉक्टर आंबेडकरांच्या फिलॉसॉफीविषयी कॉम्प्रोमाइज केला नाही, बुद्धाच्या धम्माविषयी कॉम्प्रोमाइज केला नाही, आमच्या चळवळीविषयी कधी कॉम्प्रोमाइज केला नाही. पण त्या व्यतिरिक्त काही गोष्टी इव्हॉल्व होत गेल्यात आणि त्या अशाच इव्हॉल्व होत जातील, उत्क्रांत होत जातील तर संघटन जिवंत राहील. अन्यथा संस्था संघटना मरत नाहीत म्हणून जिवंत राहतात. तसं वंदना संघाचं होऊ नये याकरता आपल्या सगळ्यांना लोकशाही जर आपण मानतो तर लोकशाहीमध्ये आफ्टर त्यांच्या कोण हा प्रश्न कधीच येत नाही आणि येऊ नये. लोकशाहीमध्ये समाज जिवंत राहतो, चालत राहतो. त्यांची उणीव कदाचित भरून निघणार नाही. कदाचित आपल्या तुमच्या आमच्यामध्ये त्यांच्यापेक्षा अधिक चांगली व्यक्ती कोणीतरी असेल, निश्चितच असेल. समाज पुढे जात असतो, त्यांची उणीव भरून निघणार आहे, सगळं ठीक आहे. परंतु एक गोष्ट सांगू इच्छितो की जी तत्व आपण इव्हॉल्व करत आहोत, बदलायला तयार आहोत म्हणून जिवंत आहोत. वंदना संघ जिवंत राहील निश्चितच. समापन गातो. सर्वांनी शांत बसायचं. प्रणाम बुद्धा गुणसागरात्या हो सदा जीव सुखी ऐरा दुर्गंध सारा तनुची घृणाय मरतात सर्वे मरणे मला रे मरतात सर्वे मरणे मला रे प्रणाम धम्मा सुगतीचे देशतं हो सदा जीव सुखी अवेरा दुर्गंध सारा तनुची घृणाय मरतात सर्वे मरणे मला रे मरतात सर्वे मरणे मला रे प्रणाम संघा मुनिराज सावक हो सदा जीव सुखी अवेरा दुर्गंध सारा तनुची घृणाय मरतात सर्वे मरणे मला रे मरतात सर्वे मरणे मला रे प्रणाम पश्चाक बुद्धा विशुद्धा हो सदा जीव सुखी अवेरा दुर्गंध सारा तनुची घृणाय मरतात सर्वे मरणे मला रे मरतात सर्वे मरणे मला रे मरतात सर्वे मरणे मला रे साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बुद्धाच्या श्रावक संघाचा सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. साधु.